जे सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे तोच 50,000 पगार, त्याला 10-20 हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे, तर त्यांनी कशात इन्व्हेस्ट करायचं? जे लवकर सुरू करताय त्यांच्याकडे टाइम खूप चांगला आहे, त्यांनी इक्विटी म्युच्युअल फंडमधून एक्सपोजर घ्यावं आणि मोठ्या कालावधीसाठी गुंतवून मनाची तयारी करून ठेवावी. पहिला म्युच्युअल फंड म्हणून जर तुम्हाला निवडायचं असेल तर एक फ्लेक्झी कॅप फंड असतात मार्केटमध्ये. लॉंग टर्मची डिपेंडेशन कमीत कमी 7 वर्ष. म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना काय गोष्टी बघितल्या पाहिजेत? सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स मोजण्याची पद्धत काय आहे की बेंचमार्कच्या अगेन्स्ट तुम्हाला किती रिटर्न मिळाले. बेंचमार्क म्हणजे काय, समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर लार्ज कॅप स्टॉक्स असतील तर निफ्टी 50 किंवा निफ्टी 100 ने किती रिटर्न दिले आणि तुमच्या पोर्टफोलिओने किती रिटर्न दिले, तर 90% लोकांना हा आकडाच माहीत नसतो. लोक म्हणतात की म्युच्युअल फंड बोरिंग आहे, स्टॉक्स खूप भारी असतात. वाय म्युच्युअल फंड्स? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या मनामध्ये उद्या काय येणार आहे आणि तो आणखी काय नवीन करणार आहे. इक्विटी मार्केट हे फक्त अर्थशास्त्रावर नाही तर लोकांच्या इमोशन्सवर पण चालत असतं. मुळात सिलेक्ट कसा करायचा म्युच्युअल फंड? सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं फंड कोण मॅनेज करत आहे, फंड मॅनेजरचं ट्रॅक रेकॉर्ड काय, पास्ट परफॉर्मन्स जसाच्या तसा रिपीट होत नाही. हे जरी खरं असलं तरी पास्ट परफॉर्मन्स बरेचसे इंडिकेटर देतो. तुमचा फंड अंडर परफॉर्म करतोय किंवा तुमचा फंड पडलेला आहे, तर हे बघून न घाबरता आपण हे आधी बघितलं पाहिजे की त्याचा रिस्पेक्टिव्ह बेंचमार्क किती पडलेला आहे आणि मग तुमचा फंड किती पडला. त्यानुसार ठरवा की हा फंड वाईट आहे की चांगला आहे. तर मला ॲडवायझर खरंच गरज आहे का? जगातले बेस्ट माइंड्स तुमच्यासाठी काम करतायत. त्यांना त्या पैशांची गुंतवणूक कशी करायची, ते पैसे ग्रो कसे करायचे हे त्यांना आपल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं. त्याला CEO बरोबर जाऊन बोलता येतं, त्याला फायनान्स मिनिस्टर बरोबर जाऊन बोलता येतं. म्हणजे रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी म्हणजे काय? 2 क्षमता असतात. एक असतं फायनान्शियल ॲबिलिटी, मार्केट चढउतार जरी झाले तरी मी गुंतवून राहू शकतो, आणि दुसरं असतं मानसिक ॲबिलिटी. काही लोक थोड्याही चढउतारानंतर डिस्टर्ब होऊन ते पैसे काढून घेतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मला कळलं की कुठल्या कॅटेगरीतला म्युच्युअल फंड घ्यायचा, कुठल्या कंपनीकडनं घ्यायचा, कुठून घ्यायचा. हाय, हॅलो, नमस्कार. मी शार्दूल कदम आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण इतक्या ॲड्स बघतो, म्युच्युअल फंड सही आहे, खरंच उपयोगाचं आहे का, ते इन्फ्लेशन बीट करतं का, प्रत्येकासाठी आहे का, नक्की किती पैसे टाकले पाहिजेत. आणि आपण सगळ्यांकडनं एक सुंदर वाक्य ऐकत असतो, 500 रुपयांनी सुरुवात करा. अरे पण 500च्या पुढे जायचं कधी, किती टाकायचं आहे, कुठल्या फंडात टाकायचं आहे, एवढ्या फंडाच्या ॲड दिसत असतात, NFOs दिसत असतात आणि त्या इतक्या जार्गन असतात ॲडमध्ये. आणि कोणीतरी सांगतं मी ह्याच्यात टाकले आणि मला 22% रिटर्न मिळाले वगैरे वगैरे, नक्की कळत नाही. आणि मग सगळे जे आपल्याला एव्हिडन्सेस मिळत असतात, सगळे जे पुरावे सांगत असतात, ते लोक भूतकाळातले सांगत असतात. मी हे केलं मला हे मिळालं, मी हे केलं असतं तर हे मिळालं. पण फ्युचरबद्दल सांगणारे थोडे भीतीदायक असतात. तर त्यामुळे आपण नक्की ह्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं कसं बघितलं पाहिजे, थोडंसं इमोशन्स बाजूला ठेवून, थोडेसे बायसेस बाजूला ठेवून कसं बघितलं पाहिजे, ह्याचसाठी आजचा हा एपिसोड आहे. आणि मी पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगतो, धनदौलतमध्ये आपण आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी, आर्थिक शहाणपण वाढवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातल्या, त्या त्या विषयातल्या मातब्बर तज्ज्ञ मंडळींसोबत गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो, सो दॅट आपल्याला सामान्य माणसांना समजून घेता येईल. हा कोणताही आर्थिक सल्ला नाही. आर्थिक सल्ल्यासाठी तुमच्या आर्थिक सल्लागाराला की स्वतः तुम्ही जाऊन रिसर्च करा. हे एपिसोड्स फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजेससाठीच आहेत, हे मी पुन्हा एकदा नमूद करतो. आणि आज आपल्यासोबत आहेत अमोल साळे सर. अर्थात आपण पूर्वी एक एपिसोड केला होता. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर गेली 10-15 वर्ष झालं या क्षेत्रात अभ्यासक आहेत, ते बरंच काम करत आहेत, ते स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर पण आहेत. आणि आपण त्यांच्यासोबत एक एपिसोड केला होता तेव्हा बेटिंग आणि या सगळ्या फॅन्टसी गेम्स ॲपवरती. मला खूप छान वाटतंय की आपण मागचा एपिसोड केला आणि आतापर्यंत ते ॲप्स बॅन झालेले आहेत. बऱ्यापैकी भारताचं नुकसान टळलेलं आहे. सो त्या नोटवरती आपण खरं तर सुरू करतोय. तर आपण तेव्हा एक दुःख व्यक्त केलं होतं की भारतात जेवढे डीमॅट अकाउंट नाहीत त्याच्यापेक्षाही जास्त Dream11 किंवा तत्सम सगळ्या गेम्सचे अकाउंट होते. सो मला डीमॅट वरती जाण्याच्या आधी मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा, बेसिक प्रश्न विचारायचा आहे, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आणि ते कशा पद्धतीने वर्क होतात? म्युच्युअल फंड म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक सोपी करण्यासाठी दिलेलं एक व्हेकल म्हणता येईल, एक वाहन म्हणता येईल. त्याला म्युच्युअल म्हणतात. म्हणजे काय की तुमच्या आमच्यासारखे खूप सारे गुंतवणूकदार आपले पैसे एकत्र करतात, ते एका म्युच्युअल फंड कंपनीकडं गुंतवणूक करण्यासाठी देतात. त्या म्युच्युअल फंड कंपनीकडं असलेले जे एक्सपर्ट फंड मॅनेजर्स आहेत ते त्या पैशांना व्यवस्थितपणे सायंटिफिकली एका प्रोसेसनुसार त्याला गुंतवतात.
त्यातून रिटर्न्स कमावतात आणि ते रिटर्न्स तुम्हाला तुमच्या प्रपोर्शनमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते रिटर्न्स वाटले जातात. म्हणजे काय की तुमचं गुंतवणुकीचे जे निर्णय आहेत, तुमच्या गुंतवणुकीची जी प्रक्रिया आहे ती एक प्रकारे तुम्ही आउटसोर्स करताय एक्सपर्ट लोकांकडे. आपण प्रत्येक गोष्ट नाही करू शकत. जसं आपण हेल्थसाठी काही प्रॉब्लेम तयार झाले तर आपण डॉक्टरकडे जातो. बऱ्याचशा गोष्टी त्या विषयांमधल्या एक्सपर्टवरती आपण सोडवून देतो आणि त्यांना त्यांचं काम करू देतो. अगदी त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड्स असतात. म्हणजे तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग करत नाहीये, तुम्ही मागच्या सीटवर बसून तुम्ही प्रवासाचा आनंद घेताय, तुम्ही तुमचं काम करताय आणि एक्सपर्ट ड्रायव्हरकडे तुम्ही तुमची गाडी देऊन ठेवलेली आहे आणि तुम्ही तुमच्या प्रवासाचा आनंद घेताय. एक प्रकारे आउटसोर्सिंग आहे म्युच्युअल फंड म्हणजे. मला हे आता तुम्ही डॉक्टरचं उदाहरण सांगितलं तर मला फारच इंटरेस्टिंग वाटते. आपण बऱ्याचदा OTC ड्रग्ज घेतो, ओव्हर द काउंटर ड्रग्ज घेतो. ते म्हणजे स्वतः जाऊन स्टॉक्स विकत घेण्यासारखं आणि डॉक्टरकडे जाऊन घेणं म्हणजे ते त्यांचं एक कॉम्बिनेशन करून देतात की तुझ्या ह्या आजाराला हे कॉम्बिनेशन सुटेबल आहे. ते म्हणजे लिटरली म्युच्युअल फंड असल्यासारखं आहे. हो, ॲक्च्युली त्याच्यावरतीच मला विचारायचं की बऱ्याचदा लोक म्हणतात की म्युच्युअल फंड बोरिंग आहे, स्टॉक्स खूप भारी असतात. स्वतः डायरेक्ट स्टॉक घ्यायचं, कशाला ते एक्सपेन्स रेशो आणि कशाला ते पैसे द्या कोणाला तरी, मला हवे ते स्टॉक्स घेता येतात, मला हवं तेव्हा एक्झिट करता येतं, सगळं बेटिंग करता येतं वगैरे. वाय म्युच्युअल फंड्स का, स्टॉक्स का नाही? म्हणजे हे पण मी खूप लोकांचं बघतो. माझा स्वतःचाही व्ह्यू खूप वर्ष तसाच होता. तर म्हणजे स्टॉक इन्व्हेस्टिंग असं एक ग्लॅमरस वाटतं, असं कूल वाटतं आणि म्युच्युअल फंड म्हणजे काहीतरी अंकल लोकांचं काहीतरी व्हेकल आहे असं वाटायला लागतं. तर तो मोठा प्रॉब्लेम आहे. तर म्युच्युअल फंड्स का घेतले पाहिजे स्टॉक्स डायरेक्ट इन्व्हेस्टिंगपेक्षा? तर पहिली गोष्ट म्हणजे काय की जगातले बेस्ट माइंड्स तुमच्यासाठी काम करतायत. जे फंड मॅनेजर्स आहेत त्यांचं एक प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड असतं, त्यांना एक अनुभव असतो, त्यांच्याकडं आपल्याकडं जो व्ह्यू नाही आहे तो त्यांच्याकडं असतो. ते अनुभवी लोक असतात, त्यांना त्या पैशांची गुंतवणूक कशी करायची, ते पैसे ग्रो कसे करायचे हे त्यांना आपल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं. दुसरं म्हणजे की प्रत्येक फंड मॅनेजमेंट कंपनी ही फक्त एक व्यक्ती नसते, फंड मॅनेजर नसतो, एक टीम असते. त्यांच्या खूप प्रूव्हन मेथॉडॉलॉजीज असतात, त्यांच्याकडं इन्फॉर्मेशनचा एक वेगळा ॲक्सेस असतो. फंड मॅनेजर कंपनीच्या CEO बरोबर बोलू शकतो, आपण नाही बोलू शकत. मी जरी कंपनीचा शेअर घेतला तरी मला CEO वेळ नाही देणार, पण फंड मॅनेजरला एखादा 10,000 कोटी 1,00,000 कोटी मॅनेज करणारा एखादा फंड मॅनेजर आहे, त्याला CEO बरोबर जाऊन बोलता येतं, त्याला फायनान्स मिनिस्टर बरोबर जाऊन बोलता येतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की फंड मॅनेजर जे असतात किंवा जेव्हा तुम्ही प्रोफेशनल लोकांकडे तुमचं गुंतवणूक देतात तर ते एका विशिष्ट सायंटिफिक प्रोसेसनी केली जाते. त्यामध्ये डाऊन साईड रिस्क कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये त्या विषयामधले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडं तुमचा पैसा दिला जातो आणि तुम्हाला तुमचा वेळ मोकळा होतो. म्हणजे तुम्ही तुमच्या कामावरती, तुमच्या हेल्थवर, फॅमिलीवर तुम्हाला फोकस करायला वेळ मिळतो. दुसरं म्हणजे की डायव्हर्सिफिकेशन मिळतं एकदम कमी कॉस्टमध्ये. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की तुम्हाला एका म्युच्युअल फंडमध्ये कमीत कमी 30-40 स्टॉक्स असतात. तर त्या सायंटिफिक प्रोसेसनी तुमचं डायव्हर्सिफिकेशन होतं आणि अतिशय कमी किमतीमध्ये एकदम 0.1, 0.2% एक्सपेन्स रेशोमध्ये तुम्हाला जगातले बेस्ट माइंड्स तुम्ही हायर करताय आणि तुम्ही त्यांच्याकडे पैसे देताय आणि त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार तुम्हाला रिटर्न्स मिळत आहेत. बऱ्याचदा आपण बघतो की जे एस्पेशली यंगस्टर्स असतात किंवा स्पेशली जे ट्रेडिंगमध्ये असतात ते 30-40% रिटर्न्स मिळवताना दिसतात आणि तसं आपल्याला रिटर्न्स म्युच्युअल फंडमध्ये खूप कमी वेळा दिसतात. म्हणून तर हा मुद्दा येतो, स्टॉक्स का म्युच्युअल फंड. तसं जर बघितलं म्हणजे मी स्वतः पण सर्वे करतो आणि लोकांना विचारतो की तुमचे रिटर्न्स किती आहेत. तर रिटर्न्स ते बऱ्याच वेळा अब्सोल्यूट रिटर्न्स सांगतात. म्हणजे थोडक्यात काय की तुमचं दर साल दर शेकडा दराने तुम्हाला रिटर्न्स किती मिळत आहेत हे खूप कमी लोक मोजतात स्वतःच्या स्टॉक इन्व्हेस्टिंगमध्ये. बऱ्याच वेळा काय होतं की मी 100 रुपयाचा शेअर घेतला होता, तो आता 150 रुपयाला झाला. हो ठीक आहे, पण दर साल दर शेकडा दराने नक्की तुमचे रिटर्न्स किती आहेत ज्यावेळेस हे सगळे लोक मोजायला लागतील. म्हणजे आपण मागच्या वेळी पण बोललो होतो की ट्रेडिंगमध्ये लोकांना माहितीच नसतं माझे रिटर्न्स किती आहेत, ते फक्त अंधाधुंद ट्रेडिंग करत असतात. लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये पण हा प्रॉब्लेम आहे की लोक आपला IRR म्हणतात त्याला, म्हणजे जसं CAGR असतो तसा IRR पण असतो. तर ते IRR CAGR ते मोजत नाही. त्याच्यासाठी आता बाजारामध्ये टूल्स अवेलेबल आहेत. तर तुमचा लॉंग टर्मचा 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षांचा सलग जर रिटर्न्स जर मोजून बघितले तर आय एम शुअर की ते खूप इम्प्रेसिव्ह नसतात. म्हणजे 100 रुपयाचे 150 रुपये झालेत, पण जर 5 वर्षात झाले असतील तर त्याचा काही अर्थच नाहीये. म्हणजे बरोबर. म्हणजे एक रूल ऑफ 72 म्हणतात, तो वापरून तुम्ही तुमचे रिटर्न्स असं तोंडी बघू शकतात.
म्हणजे समजा तुम्हाला 14% रिटर्न्स मिळालेले आहेत, तर सरासरी तुमचा पैसा 5 वर्षात दुप्पट होतो. तुम्हाला 7% रिटर्न्स मिळालेले आहेत, तर सरासरी तो पैसा 10 वर्षात दुप्पट होतो. 72 डिवायडेड बाय 7 म्हणजे 10 वर्ष. तर कमीत कमी रूल ऑफ 72 वापरून किंवा काही कॅल्क्युलेटर्स वापरून किंवा त्या टूल्स वापरून सगळ्यांनी आपले रिटर्न्स कॅल्क्युलेट केले पाहिजे आणि त्या रिटर्न्सला जज केलं पाहिजे आणि मग त्यांना कंपेअर केलं पाहिजे की म्युच्युअल फंड्सने किती रिटर्न दिले. सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स मोजण्याची पद्धत काय आहे की बेंचमार्क जो असतो, बेंचमार्कच्या अगेन्स्ट तुम्हाला किती रिटर्न मिळाले ते तुम्ही बघत राहिलं पाहिजे. बेंचमार्क म्हणजे काय की निफ्टी 50 हा एक बेंचमार्क आहे. समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर लार्ज कॅप स्टॉक्स असतील तर निफ्टी 50 किंवा निफ्टी 100 ने किती रिटर्न दिले आणि तुमच्या पोर्टफोलिओने किती रिटर्न दिले हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे आकडे मी जितक्या लोकांशी बोललो तर 90% लोकांना हा आकडाच माहीत नसतो. ते फक्त एक रॅन्डमली काहीतरी इन्व्हेस्ट करत असतात आणि त्यांना माहितीच नसतं की माझा CAGR किती आहे. तर मार्केट 30% ग्रो झालं आणि तुमचा स्टॉक तुम्हाला वाटतं की 25% ग्रो झाला, पण मार्केटपेक्षा तुम्ही कमीच ग्रो झाला बेसिकली. राईट. तर समजा बेंचमार्क असला पाहिजे तुमच्या पोर्टफोलिओला. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आता खूप सारे इंटरेस्टिंग टूल्स आहेत मार्केटमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे ट्रान्झॅक्शन्स एंटर केले तर तो सांगतो की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप स्टॉक्स किती आहे, मिड कॅप किती आहे, स्मॉल कॅप किती आहे. मग लार्ज कॅप इंडेक्सने किती रिटर्न दिले, तुमच्या पोर्टफोलिओने किती दिले, किंवा निफ्टी 500 ज्याच्यामध्ये सगळेच कॅप आहेत त्यांनी किती रिटर्न दिले ते तुम्ही बघत राहिलं पाहिजे. म्हणजे बेंचमार्कच्या अगेन्स्ट तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला माहीत पाहिजे. हे का महत्त्वाचं आहे, म्हणजे तुमच्याकडं मिड कॅप स्टॉक्स आहेत आणि तुम्ही लार्ज कॅपच्या अगेन्स्ट त्याला परफॉर्मन्स त्याचं कम्पेअर नाही करू शकत. म्हणजे माझ्याकडं वॅगनार आहे आणि मी तिचं परफॉर्मन्स इनोवाशी कम्पेअर नाही करू शकत. मला त्या पर्टिक्युलर सेगमेंटमध्येच केलं पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण आपल्या म्युच्युअल फंडचा आपल्या म्युच्युअल फंड्सचा आणि स्टॉक पोर्टफोलिओचा दोन्हीचाही परफॉर्मन्स अगेन्स्ट बेंचमार्क जज करत राहिलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की म्युच्युअल फंड्स आर डुईंग मच बेटर. म्हणजे हे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तसं असतं. आपण मोजत नाही त्यामुळे आपल्याला माहीत नसतं. सो मला आता अगदी बेसिक प्रश्न आहे की जे चालू करतायत आता म्युच्युअल फंड किंवा आता जे बेसिक काही तर मित्राच्या सांगण्यावरनं याच्यावरनं फक्त ऐकून केलेलं त्यांना माहिती नाही, आता ह्याच्या पुढे त्यांना इन्फॉर्म्ड डिसिजन्स घ्यायचे आहेत, कॅल्क्युलेटेड डिसिजन्स घ्यायचे आहेत. तर म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना काय गोष्टी बघितल्या पाहिजेत किंवा मला सुरू करायचं तर मी सुरुवात कुठून करावी? सगळ्यात पहिलं म्हणजे की तुम्ही सगळ्यात बघितलं पाहिजे की तुमच्या कमाईतला किती पैसा तुम्ही बाजूला काढू शकता. माझी कमाई जी आहे त्यातला किती पर्सेंटेज मी सेव्ह करू शकतो. त्यातला तो पैसा सेव्ह करू शकतो. समजा मी 10% पैसा मी माझ्या कमाईतला सेव्ह करू शकतो, तर त्यानंतर तो पैसा किती वर्षांसाठी मी सेव्ह करू शकतो हा दुसरा प्रश्न असतो. म्हणजे कमीत कमी जर मला इक्विटी म्युच्युअल फंड्स जर घ्यायचे असतील तर माझं आउटलुक, माझा जो टाईम होरायझन आहे तो 5-7 वर्ष तरी असावा कमीत कमी. लॉंग टर्मची डेफिनेशन माझी 7 वर्ष ही आहे. एकदा हे 2 प्रश्न तुम्हाला क्लिअर झाले तर तुम्हाला कळतं की तुम्ही किती पैसे बाजूला ठेवू शकताय आणि किती वर्षांसाठी ठेवू शकताय. जर तुमच्याकडं 5-7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी बाजूला ठेवण्यासाठी जर पैसे असतील तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड ज्याच्यामध्ये 100% पैसा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो ते निवडू शकता. ते निवडण्यासाठी पहिलं म्युच्युअल फंड म्हणून जर तुम्हाला निवडायचं असेल तर एक फ्लेक्झी कॅप फंड असतात मार्केटमध्ये. खूप सारे फेमस फ्लेक्झी कॅप फंड्स आहेत. तर एक चांगला फ्लेक्झी कॅप फंड तुम्ही निवडून त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकता. मार्केटच्या चढ उतारांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. लॉंग टर्मची डेफिनेशन कमीत कमी 7 वर्ष. तुमचा पैशांचं म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा कमी वेळेसाठी जर इन्व्हेस्ट करू शकत असाल तर वेगवेगळे व्हेकल्स आहेत. म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे फक्त इक्विटी म्युच्युअल फंडच आहे किंवा स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करणारा आहे असं नसतं. डेट मार्केट पण एक मोठं मार्केट आहे, त्याचे पण म्युच्युअल फंड्स अवेलेबल असतात. इव्हन तुम्हाला गोल्ड, सिल्वर, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, REIT जे असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक्सपोजर घेता येतं. तर थोडक्यात काय की लॉंग टर्मसाठीचा जो इन्व्हेस्ट करण्याचा जो पैसा आहे तो पूर्णपणे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गेला पाहिजे. शॉर्ट टर्म म्हणजे काय की समजा मला अगदी काही महिन्यांसाठी पैसे गुंतवायचे आहेत किंवा मला इमर्जन्सी फंड बिल्ड करायचं आहे तर मी लिक्विड फंड वापरू शकतो, जे अतिशय ज्याच्यामध्ये डाऊन साईड रिस्क बऱ्यापैकी कमी असते आणि कॅपिटल प्रोटेक्शन असतं. तुमच्याकडं तुमचा आउटलुक जर 1 ते 3 वर्ष असेल तर तुम्ही हायब्रिड फंड म्हणतात त्याला. हायब्रिड फंड म्हणजे काय की इक्विटी आणि डेट दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. त्यामध्ये कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड म्हणजे की डेट जास्त, इक्विटी कमी, कॉन्झर्वेटिव्ह इक्विटी असते, ते तुम्ही वापरू शकता अगदी 1-2-3 वर्षांसाठी. 3 ते 7 वर्षांसाठी तुम्ही ॲग्रेसिव्ह हायब्रिड घेऊ शकता, म्हणजे याच्यामध्ये इक्विटीचा कंपोनंट जास्त आहे आणि डेटचा कंपोनंट कमी आहे. तर अशा पद्धतीने तुमचा आउटलुक, तुम्ही किती पैसे बाजूला ठेवू शकताय आणि किती वर्षांसाठी ठेवू शकताय, त्यानुसार हे 3-4 कॅटेगरी जरी तुम्हाला कळाल्या, एक लिक्विड,
एक कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड, एक ॲग्रेसिव्ह हायब्रिड आणि एक फुल इक्विटी, तरी तुम्ही एक बऱ्यापैकी एक चांगला फुलप्रूफ प्लॅन बनवू शकता. सो म्हणजे बेसिकली तुम्हाला हे बघितलं पाहिजे की माझं आर्थिक गोल काय आहे, हां, मी किती पैसे बाजूला काढू शकतोय, मला राईट. हे पैसे कधी हवेत, हां, कशासाठी हवेत, त्याच्यानुसार ते ठरलं पाहिजे. बरोबर. आणि साधारणतः आपण आता ही कॅटेगरीज म्हणल्या, त्याच्यात तुम्ही एक शब्द वापरला डाऊनसाईड कमी असं, म्हणजे हे अपसाईड डाऊनसाईड काय असतं? थोडक्यात सांगतो. हां. 2 मार्केट आहेत, इक्विटी मार्केट आणि डेट मार्केट. इक्विटी मार्केट जे आहे, इक्विटी जेव्हा तुम्ही विकत घेता एखाद्या म्हणजे shares विकत शेअर्स घेता. विकत घेता, तर तुम्ही कंपनीमध्ये भागीदारी विकत घेत असता. त्या कंपनीचे तुम्ही भागीदार बनत असता. जेव्हा तुम्ही डेट विकत घेत असता, डेट म्हणजे डेट बॉन्ड्स, डिबेंचर्स, ट्रेजरी बिल्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, ते जे मार्केट आहे. तर डेट म्हणजे काय की तुम्ही कंपनीला पैसा कर्ज म्हणून देत असता, कंपनीला किंवा सरकारला. तर हे 2 मार्केट आहेत. एक भागीदारीचं मार्केट आणि एक तुम्ही कर्ज म्हणून देताय. जसं एफडी म्हणजे तुम्ही बँकेला कर्ज देताय. तसंच तुम्ही डेट मार्केटमध्ये त्या कंपनीला किंवा त्या बॉन्ड मार्केटमध्ये तुमचा पैसा इन्व्हेस्ट करताय. तर इक्विटीमध्ये व्होलॅटिलिटी असते, चढ उतार असतात. ज्यांनी थोडे काही वर्ष इक्विटी मार्केट बघितलेलं आहे त्यांना माहिती आहे की इक्विटीमध्ये अनसर्टेनिटी असते, म्हणजे अनिश्चितता असते. काहीही होऊ शकतं. त्यामध्ये एन नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहेत. कुठल्याही 1-2 गोष्टींनी इक्विटी मार्केट ड्रिव्हन नसतं. इक्विटी मार्केट हे फक्त अर्थशास्त्रावर नाही तर लोकांच्या इमोशन्सवर पण चालत असतं. लोकांच्या स्टुपिडिटीवर पण चालत असतं, की यू डोंट नो राईट की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या मनामध्ये उद्या काय येणार आहे आणि तो आणखीन काय नवीन करणार आहे, किंवा कुठल्या 2 डिक्टेटर्समध्ये भांडणं सुरू होणार आहेत. कुठल्याही कारणामुळे इक्विटी मार्केटमध्ये चढ उतार येऊ शकतात. तर इक्विटी मार्केट हे शॉर्ट टर्ममध्ये व्होलाटाईल असतं, त्याच्यामध्ये चढ उतार असतात, अपसाईड डाऊनसाईड रिस्क असतात. लाँग टर्ममध्ये ते बऱ्यापैकी स्थिर असतं. म्हणजे एक फेमस कोट आहे, इक्विटी मार्केट इज इन द शॉर्ट रन इट इज वोटिंग मशीन अँड इन द लाँग रन इट इज वेइंग मशीन. म्हणजे काय की शॉर्ट टर्ममध्ये लोक एक प्रकारे आपलं मत इक्विटी मार्केटवर इम्पोज करत असतात, आपल्या मतांनुसार आणि लोकांच्या इमोशन्सनुसार इक्विटी मार्केट वर खाली होत असतं. बट इन द लाँग रन इट इज वेइंग मशीन, म्हणजे जे काय वजन आहे त्या वजनानुसारच इक्विटी मार्केट लाँग रनमध्ये खरं व्हॅल्यू रिफ्लेक्ट करतं. तर त्यामुळं इक्विटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर असं म्हणतात की तुमचा आउटलुक म्हणजे तुमचं गुंतवणूक करण्याची क्षमता ही मोठ्या काळासाठी असली पाहिजे. लाँग टर्म इन्व्हेस्टिंग जे म्हणतात त्याला. तर 7 वर्ष का, साधारण 7 वर्षामध्ये एक डाऊनवर्ड सायकल आणि एक अपवर्ड सायकल येऊन गेलेली असते. म्हणजे तुम्हाला ते पाहायला मिळतं आणि त्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी इक्विटी मार्केटचा अंदाज आलेला असतो. म्हणून असं म्हणतात की कमीत कमी तुम्ही 7 वर्ष तरी इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे एखाद्या इक्विटी इन्स्ट्रुमेंटमध्ये, लाईक म्युच्युअल फंड. सो आता मला इन जनरल एक म्युच्युअल फंडचं ग्रामर काय, व्याकरण काय हे साधारण लक्षात आलं. तर मला आता जे सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे तोच मलाही पडतो, की समजा बाबा काय आपण उदाहरण घेऊया की बाबा सोहन नावाचा मुलगा आहे, तो 25 वर्षाचा आहे, त्याचा आत्ता पगार काय बाबा लेट्स से आपण 50,000 पगार आहे आणि आता तो चालू करतोय. तर त्याला 10-20 हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे, तर त्यांनी कशात इन्व्हेस्ट करावेत, म्हणजे त्यांनी कुठल्या गोष्टींकडे बघा, तो विचार करतो 2 गोष्टींकडे की बाबा मला एक 5-6 वर्षात लग्न करायचं आहे आणि बाकी इन जनरल रिटायरमेंट आणि या सगळ्यासाठी लागणारं पोर्टफोलिओ. यामध्ये सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो रिस्क म्हणतात त्याला. रिस्क ॲज अ ट्रेडिशनल टर्म्समध्ये म्हणायचं झालं तर तुमची चढ उतार सहन करण्याची क्षमता, त्याला मी रिस्क म्हणतो इक्विटी मार्केटमधली. तर जर कोणीतरी 25 वर्षांचा आहे, त्याच्यावरती खूप डिपेंडन्स नाही आहेत, तो स्वतः एक चांगलं अर्निंग करतोय, तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्याकडे सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की त्याच्याकडे टाईम खूप आहे, बऱ्यापैकी चांगला आहे. म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमध्ये टाईम हा एक महत्त्वाचा व्हॅरिएबल असतो आणि दुसरा एक व्हॅरिएबल असतो रेट ऑफ रिटर्न. तर रेट ऑफ रिटर्न आपल्या हातात नसतात, त्याला खूप सारे फॅक्टर असतात, पण टाईम आपल्या हातात असतो. जे लवकर सुरू करताय त्यांच्याकडं टाईम खूप चांगला आहे, तर त्यांची कमाई जरी कमी असली आणि त्यांनी आता लवकर सुरू केलं तर माझं असं मत आहे की त्यांनी इक्विटी म्युच्युअल फंडमधून एक्सपोजर घ्यावं. म्हणजे त्यांनी इक्विटी म्युच्युअल फंड एक चांगला फ्लेक्झी कॅप फंड निवडावा आणि मोठ्या कालावधीसाठी पैसे गुंतवून ठेवण्याची मनाची तयारी करून ठेवावी. बेसिकली ज्यांचं हॉरायझन 20-25 वर्षाकडे बघतायत किंवा 15-20 वर्ष तरी मिनिमम बघतायत, त्यांनी फ्लेक्झी कॅप आणि ज्यांचं रिस्क कॅपिटेट बऱ्यापैकी आहे त्यांनी फ्लेक्झी कॅप शुड बी देअर फर्स्ट, म्हणजे तो पहिला ऑप्शन असू शकतो. बरोबर. आता हे रिस्क मोजण्याचं म्हणजे क्रायटेरिया आहे तो फक्त वयावर नसतो. म्हणजे एखाद्याचं वय 25 असू शकतं पण त्याच्यावर सगळं घर जबाबदार आहे, डिपेंडंट आहे.
त्याला आईवडिलांची पण काळजी घ्यायची आहे, त्याच्यावर आणखीन काही फायनान्शियल लायबिलिटीज असू शकतात, तर त्याची रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी नाही आहे. तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे त्या क्षमतेनुसार म्हणजे रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी ही फक्त वयावर अवलंबून नसते. प्रत्येकाचं हे इंडिव्हिज्युअल डायनामिक्स असतात. प्रत्येकाने आपलं स्वतःचं आयुष्याला म्हणजे एक प्रकारे जोखून आपण ठरवायचं आहे की मी हा पैसा किती वर्षांसाठी इन्व्हेस्टेड राहू शकतो. समजा मला जर हा पैसा लागणारच आहे 1-2 वर्षामध्ये, तर माझी रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी तितकी नाही आहे. म्हणजे असं असू शकतं की एखादा 70 वर्षाचा माणूस आहे, तो पूर्णपणे मुक्त आहे, त्याचे मुलं सेटल्ड आहेत, कोणी त्याच्यावर अवलंबून नाही आहे, त्याचं इन्कम पण चालू आहे आणि त्याला डिपेंडन्स नाही आहे, त्याला लायबिलिटीज नाही आहे, तो उलट जास्त रिस्क घेऊ शकतो, म्हणजे असं मला वाटतं. त्यामुळं फक्त वयावर नाही ठरत, तर हे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली ठरवायचं आहे की माझी रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी किती आहे. सो रिस्क टेकिंग, आपण आता रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी म्हणतोय, मग असं रिस्क काय असते, म्हणजे रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी म्हणजे काय? रिस्क म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार की मार्केटचे चढ उतार सहन करण्याची क्षमता. म्हणजे समजा मला माझा मुलगा आहे, अजून तो 4-5 वर्षांनी 12वीला जाणार आहे फॉर एक्झाम्पल, असं एखाद्या व्यक्तीचा. मला माहिती आहे की 5 वर्षांनी मला हे पैसे लागणार आहेत त्याच्या 12वीच्या नंतरच्या हायर एज्युकेशनसाठी. तर माझ्याकडं मार्केटचे खूप चढ उतार बघण्याची क्षमता नाही आहे. मला माहिती आहे की 4-5 वर्षाच्या आत मला हा पैसा सगळा लागणार आहे. तर त्याला मी म्हणतो की मला मार्केटची रिस्क घ्यायची नाही आहे. त्याला मार्केट रिस्क म्हणतात. ती मला घ्यायची नाही आहे. मला हा पैसा गुंतवायचा आहे, पण स्टॉक मार्केटमध्ये एक्सपोजर घ्यायचा नाही आहे. तर हे प्रत्येकाने ठरवायचं आहे की माझ्याकडं किती पैसे बाजूला पडत आहेत आणि चढ उतार बघण्याची 2 क्षमता असतात. एक असतं फायनान्शियल ॲबिलिटी, म्हणजे की मी मार्केट चढ उतार जरी झाले तरी मी गुंतवून राहू शकतो, आणि दुसरं असतं मानसिक ॲबिलिटी, ती पण महत्त्वाची असते. काही लोक थोड्या ही चढ उतारानंतर डिस्टर्ब होऊन ते पैसे काढून घेतात. ते पण दोन्हीही ॲबिलिटीज मार्केट पडलं 5-10% तर लगेच घाबरून ते काढून घेतात. म्हणजे सुरुवात करताना प्रत्येक जण म्हणतो हो मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, मी इन्व्हेस्टेड राहील, पण जेव्हा खरोखर क्रॅश येतो, जेव्हा सगळं लाल लाल व्हायला लागतं, त्यावेळेस मग चांगले चांगले लोक पण पैसे काढून घ्यायला सुरुवात करतात. तर रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी म्हणजे माझ्या दृष्टीनं तुमची चढ उतार सहन करण्याची क्षमता, मानसिक आणि फायनान्शियल दोन्ही पण, आर्थिक आणि मानसिक. ओके. आणि जेव्हा त्याच व्यक्तीचं 5-6 वर्षाचं गोल आहे, 5-6 वर्षात बाबा 30व्या-31व्या वर्षी लग्न करायचं आहे, हां, सो तोच व्यक्ती आहे 25व्या वर्षी, फारसं बर्डन नाही, तर त्यांनी त्या गोलसाठी कुठल्या गोष्टींकडे बघावं? जर तुमचं जे गोल जर पुढच्या 5 वर्षांच्या आत येणार असेल, तर तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड किंवा प्युअर हायब्रिड फंड लाईक कॉर्पोरेट बॉन्ड फंड, डेट फंड, प्युअर डेट फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मी असं म्हणेल की तुमचं गोल जर 5 वर्षांच्या आत असेल तर इक्विटीचं एक्सपोजर कमीत कमी ठेवा, कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड करा किंवा पूर्णपणे डेट फंडमध्ये जा, जिथं तुम्हाला जास्त चढउतार बघता येणार नाही आणि कमी डाऊन साईड रिस्कमध्ये तुमचा पैसा ॲप्रिशिएट होईल. म्हणजे त्यावेळेस तुमचं कॅपिटल प्रिझर्वेशन, म्हणजे तुमचं जी मूळ जे मुद्दल आहे तिची सुरक्षा पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणि मला दुसरा एक प्रश्न आहे की आता बऱ्याचदा आपल्याकडे ना गृहिणी बघत असतात एपिसोड, तर त्यांचं असं होतं की गृहिणींसाठी काहीतरी सांगा. सो ज्या 35, 40, 45 वयोगटात आहेत, त्यांची आता मुलं लहान आहेत आणि मे बी त्या जॉब नाहीत करत आहेत किंवा जॉब सोडला आता, पण त्यांचे काही थोडेफार सेव्हिंग्ज आहेत किंवा घर खर्चातनं थोडेफार सेव्ह करत आहेत. सो मे बी तो सेव्हिंग अमाऊंट कमी असेल, काय 4-5 हजार असेल महिन्याला, तर त्यांनी काय पद्धतीने बघावं? कारण की त्यांच्यासाठी या गोष्टी ट्रॅक करणं, सगळं चेक करणं थोडंसं अवघड आहे. तर त्यांनी कुठल्या गोष्टींकडे बघावं? कारण का बऱ्याचदा अशाच व्यक्तींना बोलवून ट्रेडिंगचे क्लासेस घेतल्यानंतर आपण ज्याबद्दल बोललो होतो, आता ऑलमोस्ट ते सगळी नावं नाही घेणार मी, पण त्यांनाच अटक होते, त्यांच्यावरती सगळ्या धाडी पडतायत. सो प्रश्न असा आहे की बेसिकली गृहिणी आहेत ज्या 35 ते 50 या वयोगटातल्या, आणि त्यांना आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यांनी कुठल्या गोष्टींकडे बघावं? त्यांनी कुठून सुरुवात करावी? बरोबर. सगळ्यात पहिलं म्हणजे की जर कोणी गृहिणी आहे किंवा त्यांना त्यांचं कामाचं स्वरूप म्हणजे हे फायनान्स नाही आहे किंवा त्यांना तितका वेळ देता येणार नाही आहे, मी पर्सनली असं सांगेल की तुम्ही एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर शोधा, त्यांच्या थ्रू तुम्ही एक्सपोजर घ्या. जर तुम्हाला स्वतःला करायचं असेल तर काही असे फंड्स असतात, त्याला मल्टी ॲसेट फंड म्हणतात. म्हणजे काय की जसं आपण मगाशी बोललो की हायब्रिड फंड आहेत, इक्विटी आणि डेटचं कॉम्बिनेशन असतं. तर मल्टी ॲसेटमध्ये आणखीन इक्विटी आणि डेटच्या व्यतिरिक्तही आणखीन ॲसेट क्लासेस असतात, गोल्ड, सिल्वर. तर ह्या सगळ्या ॲसेट्सचं कॉम्बिनेशन बनवून फंड्स बनवलेले असतात. काही फंड्स असे असतात की ते डायनामिक मल्टी ॲसेट असतात. म्हणजे काय की सध्या मार्केटमध्ये
काय कशी परिस्थिती आहे. इक्विटीची चांगली असेल तर मग फंड मॅनेजर ठरवतो की तिकडं इक्विटीचं एक्सपोजर वाढवायचं. इक्विटीमध्ये खूपच पेसिमिझम आले असेल किंवा मार्केट आता खूपच ओव्हर व्हॅल्यूड झालेलं असेल, म्हणजे खूप वरती गेला असेल तर तो इक्विटीमध्ये प्रॉफिट बुक करून दुसऱ्या ॲसेटमध्ये ते मूव्ह करतो. तर गृहिणींसाठी म्हणजे बऱ्याच वेळा त्यांच्याकडं गोल्ड हा एक जिव्हाळ्याचा पण विषय असतो. तर त्यांना गोल्डचं एक्सपोजर घेता येऊ शकतं म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून. पण प्युअर गोल्ड म्युच्युअल फंड विकत घेण्यापेक्षा मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड जे असतात त्यातून त्या एक्सपोजर घेऊ शकतात. त्यामध्ये दुसरा एक फायदा असतो की जेव्हा मार्केट क्रॅश होतं किंवा खूपच पडतं त्यावेळेस हे फंड्स तितके पडत नाही, कारण की याच्यामध्ये मल्टिपल ॲसेट्समध्ये पैसा टाकलेला असतो आणि त्यांना डाऊनसाईड रिस्क पण कमी दिसते. मार्केटच्या चढ उतारांची खूप झळ त्यांना बसत नाही आणि त्यांना एक डिसेंट वेल्थ बनवता येते, म्हणजे इन्फ्लेशन बीटिंग. जरी इक्विटी इतकी जरी नाही मिळाली तरी इथे डाऊनसाईड प्रोटेक्शन असल्यामुळं ते तितके चलबिचल होत नाहीत. इथे साध्या भाषेत जर म्हणायचं झालं की तुम्हाला अगदी काही 20-25% रिटर्न मिळणार नाहीत, पण निगेटिव्ह जाण्याची शक्यता खूप कमी आहे आणि चढ उतार कमी राहतील त्याच्यामध्ये, व्हेरिएशन कमी राहील. आणि आपण अर्थातच याच्यावरती येणार आहोत की कंपनी किंवा कुठला म्युच्युअल फंड कसा सिलेक्ट करायचा त्याच्यावर थोडंसं एंडला जाऊ. मला आता गोल बेस्ड जायचा म्हणून मी जस्ट सांगून ठेवलं लोकांना. आता आपण एक तरुण वयातला मुलगा जो आता करिअरची सुरुवात करतो त्याच्याशी बघितलं, एक गृहिणींबद्दल बघितलं, जे माझ्यासारख्या वयाचे आहेत बाबा, 33-35 आहेत, थोडासा संसाराला 5-6 वर्ष झाली आहेत आणि बाकीच्या गोष्टी फॅमिली आणि या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग चालू आहे लोकांचं, किंवा ज्यांना लहान मुलं आहेत आता 1-2 वर्षाची आणि आता ते रिटायरमेंट या पर्स्पेक्टिव्हनी गोष्टी प्लॅन करायला चालू केल्यात त्यांनी. म्हणजे आत्ता, कारण बऱ्याचदा असं होतं ना 35 होईपर्यंत तुम्हाला जागच येत नाही. 35 होईपर्यंत तुम्हाला असं होतं की छोट्या छोट्या गोष्टी ट्राय केलेल्या असतात, होरपळलेलं असतो आपण, आणि 35 वर्ष येतात की आता बस, आता थोडंसं प्लॅन करून केलं पाहिजे. तर तेव्हा कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, काय बकेट असलं पाहिजे माझं म्युच्युअल फंडचं? कारण का आत्तापर्यंत असं 1-2 किंवा 10 म्युच्युअल फंडमध्ये 10-10, 5-5 हजार टाकलेले असतात, माहिती नसतं कुठल्या याच्यात. कारण की गेल्या 5-6 वर्षात इतके नवीन ॲप्स येतात, ते प्रत्येक ॲपमध्ये मी पण स्वतः टाकलेले आहेत पैसे. हो, हा पॅटर्न मी पण बघितलेला आहे की विशीमध्ये सगळे असे केअरलेस असतात की अरे काय गुंतवणूक करायची, मी असं खर्च करेल, म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबारा मोडमध्ये सगळे असतात. आणि मग 30 नंतर जेव्हा खरोखर लाईफच्या जबाबदाऱ्या यायला लागतात, काहीतरी मेडिकल इमर्जन्सी येते, असं म्हणतं की लाईफ हॅपन्स और लाईफ स्टार्ट्स हॅपनिंग, रियालिटी स्ट्राईक करायला लागते. त्यानंतर मग असं वाटायला लागतं आणि मग बऱ्याच जणांना उशीर झाला असं पण वाटायला लागतं 35 नंतर की अरे यार मी थोडं मीच येतो. हे प्रत्येकाला रिलेटेबल आहे, म्हणजे हे जे ऐकतील त्या सगळ्यांना वाटेल की अरे हे माझंच आहे. तर हे आहे, हा पॅटर्न आहे. जे विशीमध्ये लवकर जागे होतात त्यांना खूप जास्त बेनिफिट मिळतात, कारण की ते लवकर सुरू करण्याचा जो बेनिफिट असतो इक्विटीमध्ये, कंपाऊंडिंगमध्ये, तो खूप मोठा असतो. पण देर आहे दुरुस्त आहे ह्या लॉजिकनुसार तुम्ही जर सुरू करत असाल आणि तुम्हाला जर इक्विटी मार्केटचं तितकं माहिती नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की मार्केट पडल्यानंतर मी पॅनिक होईल किंवा मी स्ट्रेस वाढेल, माझ्या ऑलरेडी लाईफमध्ये स्ट्रेसेस आलेले आहेत आता वेगवेगळे, मला हा एक स्ट्रेस ॲड करायचा नाही आहे, तर तुम्ही हायब्रिड फंडमधून सुरू करू शकता एक सवय लागेपर्यंत. बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड म्हणतात, ज्याच्यामध्ये बॅलन्स केलेला असतो इक्विटी आणि डेटचा. किंवा मग थोडं जर तुम्हाला थोडा पुश करायचा असेल तर तुम्ही एक ॲग्रेसिव्ह हायब्रिडमधून सुरुवात करू शकता 35मध्ये जे लोक आहेत. आणि मग 4-5 वर्षानंतर तुम्हाला पॅटर्न समजायला लागतो, अंदाज यायला लागतो आणि मग तुम्ही हळूहळू इक्विटीचंही एक्सपोजर घेऊ शकता. पण असं काही नाही आहे की 100% इक्विटीतच गेलं पाहिजे. इव्हन तुम्ही कंप्लीट डेट फंडमधूनही सुरुवात करू शकता जर सुरुवात करायची असेल तर. पण सवय लावणं, एक डिसिप्लिन बनवणं SIP सारख्या मोडमधून आणि करत राहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बेस्ट टाईम टू प्लांट अ ट्री वॉज 20 years ago अँड द सेकंड बेस्ट टाईम इज नाऊ. या लॉजिकनुसार जेव्हा कधी सुरुवात करता येईल, जेव्हा तुम्हाला कळलं त्यावेळेस सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे माझी स्वतःची सुरुवात पण 30 नंतरच झाली, पण लवकर ज्यावेळेस आपल्याला रिअलाईज होतं त्यावेळेस सुरुवात करणं गरजेचं आहे. तर तेच की हायब्रिड फंडमधून सुरुवात केलेलं चांगलं राहील, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप डाऊन साईड प्रोटेक्शन पण मिळतं आणि तुम्हाला स्ट्रेस पण, तुमचा पीस ऑफ माइंड पण एक मेंटेन राहतो. हां, तुम्ही आता एक कॅटेगरीज सांगितले, पण जर माझ्याकडे आता मी 35शीत आहे आणि माझा पगार पण डिसेंट असतो लोकांचा 35शीत असतो, तेव्हा तुमच्याकडे असं इमॅजिन करूया की आपण 30,000 ते 50,000 रुपये इन्व्हेस्टेबल अमाऊंट आहे, इन्व्हेस्टेबल सरप्लस आहे.
तर ते 30 ते 50,000 रुपये एकाच SIP टाकावेत का वेगवेगळे, त्याचं कसं कॉम्बिनेशन असावं? कारण का तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी असणार. मे बी 10 एक वर्षानंतर मुलांचं शिक्षण असेल, 25 वर्षानंतर रिटायरमेंट असेल, हेल्थ गोष्टी असतील. हां. तर त्यांनी कसं मला असं वाटतं म्हणजे जो अनुभव मी घेतला किंवा जे मी सगळं बघतोय लोकांना, तर तुमचा खरंच जर तुमचे सगळे गोल्स जर आता असे काही लोक आहेत की ज्यांचे गोल्स अजून 12 वर्ष दूर आहेत, हां. तर त्यांनी काहीच हरकत नाहीये 100% फ्लेक्झी कॅपमधून जायला. म्हणजे अननेसेसरी तुम्ही क्लटर करू नका म्युच्युअल फंड्सला, असं मी कायम सांगेल. हां, माहिती आहे की तुम्हाला की मला 2 वर्षामध्ये हे पैसे लागणार आहे, तर तो तो त्या गोलसाठीचा पैसा तुम्ही डेटमध्ये ठेवा. पण जर तुमचे गोल्स म्हणजे इट ऑल बॉइल्स डाउन टू द टाईम होरायझन. फक्त टेक्स्टबुकमध्ये सांगितलेलं आहे म्हणून मला 4 वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स घ्यायचेच आहेत, असं मला तरी वाटत नाही. फक्त रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटीमध्ये हे दोन्ही गोष्टी येतात, की एक की तुमचं थांबून राहण्याची क्षमता आणि दुसरं म्हणजे तुमची मानसिक तयारी. मानसिक तयारी जर तुमची सॉलिड असेल, तर तुम्ही 100% इक्विटीमध्ये जायला काहीच हरकत नाहीये आणि तुमचे गोल्स जर 7 वर्षच्या पलीकडचे असतील तर. आपण ठरवायचं आहे, की मी किती इन्व्हेस्ट करू शकतो. साधारण माझ्या अंदाजामध्ये जर तुम्ही त्याला सेव्हिंग रेट म्हणतात. प्रत्येकाचा सेव्हिंग रेट असतो 10%, 20%. मला जे काही मी कमवतोय त्यातून मी 10% बाजूला टाकू शकतो, 20% बाजूला टाकू शकतो. जितका जास्त सेव्हिंग रेट असेल, तेवढं लवकर तुम्ही एक मोठे माइलस्टोन रीच करू शकता. मग तिथं पोहोचू शकता. तर समजा मी माझ्या अर्निंगमधला काही पार्ट सेव्ह करतोय, त्याला मी इन्व्हेस्ट करतोय 12-14% त्याला ग्रो करतोय. तर आणि हे जर मी कन्सिस्टंटली करत राहिलो, म्हणजे हे मी सातत्याने करत राहिलो आणि मोठ्या कालावधीसाठी करत राहिलो, मे बी 10 वर्ष, 12 वर्ष, तर एक अशी वेळ येते, ज्यावेळी तुमच्या पोर्टफोलिओमधून, तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमधून मिळणारं जे ॲप्रिसिएशन आहे, इयरली ॲप्रिसिएशन, वार्षिक जो परतावा आहे, तो तुमच्या खर्चा इतका किंवा तुमच्या इवन सॅलरी इतकाही होऊ शकतो. बरोबर. जर तुम्ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जो प्रकार आहे, भन्नाट प्रकार आहे, तो जर समजून घेतला, तर हे पॉसिबल आहे. आणि खूप मुलं हे गोल परस्यू करतायत. तर ते म्युच्युअल फंड्समधून आणखीन सेन्सिबली केलं जाऊ शकतं, असं माझं म्हणणं आहे. सो आता आपण जे प्रकार सांगितले त्याच्यात अजून एक प्रकार सगळ्यात जास्त सगळे इन्फ्लुएन्सर्स सांगतात, जर तुम्ही सुरुवात करत असाल तर इंडेक्समध्ये टाका. हां. फार विचार करू नका. निफ्टी 50मध्ये टाका किंवा काय सेन्सेक्स 30मध्ये टाका, असं हां. काहीतरी सांगतात जनरली. हो. सो इंडेक्स फंड म्हणजे काय आणि हे नक्की कसे वर्क होतात? बाकी फंड्सपेक्षा ते कसे वेगळे असतात? इंडेक्स आपण ऐकलेले असतात सगळ्यांनी. निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी 500 असे इंडेक्स आहेत. इंडेक्स म्हणजे काय, की एक कलेक्शन ऑफ स्टॉक्स आहे. 50 शेअर्सचं कलेक्शन आहे. ते कलेक्शन ठरवण्यासाठी एक फ्रेमवर्क असतो. इंडेक्सची एक कमिटी असते प्रत्येक देशामध्ये. ती कमिटी ठरवते, की निफ्टी 50मध्ये कुठले शेअर्स जातील, निफ्टी 100मध्ये कुठले जातील. ती कमिटी ठरवते म्हणण्यापेक्षा एक फ्रेमवर्क असतो, त्या फ्रेमवर्कनुसार ठरतं. एखाद्या शेअरने त्या फ्रेमवर्कचे जे रूल्स आहेत, त्या रूल्समध्ये तो बसत नाहीये, तर तो त्या इंडेक्समधून बाहेर येतो आणि नवीन शेअर त्या इंडेक्समध्ये टाकला जातो. तर इंडेक्सला सेल्फ क्लिन्झिंग सिस्टीम म्हणतात, की जी ऑटोमॅटिकली क्लीन होत असते. म्हणजे 2000च्या दशकामध्ये ज्या टॉपच्या कंपनीज होत्या, त्यातल्या कितीतरी कंपनीज आज गायब झालेल्या आहेत इंडेक्समधून. सत्यम नाहीये, रिलायन्स कम्युनिकेशन नाहीये, आयडिया सेन्सेक्स मध्ये आयडिया होता, आता आयडिया नाही. हां. तर काय होतं, की तुमच्या बिझनेसचे फंडामेंटल जर खराब होत असतील किंवा फॉर एनी रिझन तो जर त्या इंडेक्समध्ये नसेल, तर तो इंडेक्समधून बाहेर काढला जातो आणि त्यातल्या चांगलं रिप्लेसमेंट इंडेक्समध्ये येते. तर हे प्रत्येक इंडेक्सचा आपला फ्रेमवर्क असतो आणि हे ऑटोमॅटिकली वर्षातून 2दा होत असतं, मार्चमध्ये आणि सप्टेंबरमध्ये. तर आपण मगाशी जसं म्हटलं, की इंडेक्सला बेंचमार्क म्हणून वापरतात, की तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं तुमचे रिटर्न्स तुमच्या अगेन्स्ट युअर बेंचमार्क किती आहेत, त्यानुसार ठरतं, की तुम्ही चांगलं करताय की वाईट करताय. इंडेक्सपेक्षा जर जास्त रिटर्न असतील, तर तुम्ही चांगलं करताय, आउट परफॉर्म करताय. इंडेक्सपेक्षा कमी रिटर्न असतील, तर तुम्ही अंडर परफॉर्म करताय. हा एक क्लासिक बेंचमार्क वापरला जातो सगळ्या देशांमध्ये. वेगवेगळ्या स्टडीजमधून स्पिव्हा नावाची एक संस्था आहे, जी प्रत्येक देशामध्ये म्युच्युअल फंड्स इंडस्ट्रीचा परफॉर्मन्सचे रिपोर्ट्स बनवते दरवर्षी. तर त्या संस्थेच्या रिपोर्ट जर तुम्ही जाऊन बघितले, तर त्यामध्ये असं रिपीटेडली दिसतं, की मेजॉरिटी म्युच्युअल फंड्स हे त्यांच्या इंडेक्सला बीट करत नाही. त्यांच्या रिस्पेक्टिव्ह इंडेक्सला, बेंचमार्कला बीट करत नाही. ते अंडर परफॉर्म करतात. त्यामुळं आणि जे बीट करतात, ते कन्सिस्टंटली बीट करत राहतील याची शाश्वती नसते. म्हणजे मी आज एखादा म्युच्युअल फंड निवडला, की त्याने इंडेक्सला बीट केलेलं आहे. तर ह्याची शाश्वती नाही, की तो पुढचे 10 वर्ष इंडेक्सला बीट करतच राहील. आणि जसं
म्युच्युअल फंड जुना होत जातो किंवा तुमचं इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओ जुना होत जातो, तसं इंडेक्सला बीट करणं अवघड होत जातं. तर इंडेक्स म्हणजे काय, की तुम्ही समजा निफ्टी 50 इंडेक्स आहे, तर तुम्ही त्या पूर्ण निफ्टी 50ला विकत घेताय. म्युच्युअल म्हणजे त्याला म्हणतात की पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग. म्हणजे तुम्ही काही प्रयत्न करत नाहीये त्या निफ्टी 50 मधून मला 10 शेअर्स निवडायचे आणि मग ते 10 शेअर्सचं सरासरी रिटर्न्स निफ्टी 50 पेक्षा जास्त होतील असं मला बघायचं आहे. ते मला करायचंच नाहीये, मला त्यात फंदातच पडायचं नाही. मी पूर्ण निफ्टी 50 विकत घेतो आणि शांत राहतो. हा एक अतिशय सेन्सिबल अप्रोच आहे इन्व्हेस्टिंगचा. जर तुमचा टाइम होरायझन जर खूप लांबचा असेल, लाईक 50 वर्ष किंवा तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला ठेवून जायचं आहे आणि तुम्हाला काही बघायचं नाहीये, तर इंडेक्स इन्व्हेस्टिंग हा एक खूप सेन्सिबल अप्रोच एवढ्या मोठ्या टाइमलाईनसाठीच करतात लोक. हां, म्हणजे वॉरन बफेटनी पण असं म्हटलंय की माझ्या मृत्यूनंतर ते जे इनहेरिटन्स असणार आहे त्यांच्या प्रॉपर्टीचा, तर त्यांनी सांगितलेलं आहे की S&P 500 मध्ये माझे हे सगळे पैसे टाकून द्या आणि माझ्या ज्यांना कोणाला द्यायचे विलमधून त्या सगळ्यांना देऊन टाका इंडेक्स फंडमधून. त्यांना सांगा की तुम्ही स्टॉक्स पिक करू नका म्हणून. बापरे. हां, तर ज्यांचं खूप मोठा आउटलुक आहे, म्हणजे ज्यांना अक्रॉस जनरेशन किंवा अक्रॉस लाईफ, ते इंडेक्स इन्व्हेस्टिंग पण प्रेफर जे करतात. 20 वर्ष 30 वर्ष बघतात त्यांनी पण इंडेक्स फंड कडे लक्ष द्यावं. काही हरकत नाहीये. म्हणजे इंडेक्स फंड मध्ये काय आहे की यू ऍक्सेप्ट की मला ॲव्हरेज रिटर्न्स मान्य आहेत आणि मला पीस ऑफ माइंड मी प्रायोरिटाईज करतोय माझा. मला ठीक आहे, मी इंडेक्समध्ये टाकून शांत बसतो, माझ्या कामावर आणि माझ्या हेल्थवर, फॅमिलीवर लक्ष देतो, मला नाही बघायचं काही. दॅट डज नॉट मीन की तुम्ही ऍक्टिव्हली फंड्स घेतलेच नाही पाहिजे. असे पण काही सेन्सिबल फंड मॅनेजर्स आहेत भारतामध्ये जे मुठभर आहेत ऍक्च्युअली, की ते इंडेक्सला बीट करतायत, कन्सिस्टंटली करतायत, खूप चांगल्या मार्जिननी करतायत. तर आपण ठरवायचं आहे हॉलिस्टिकली की मला काय पाहिजे. इंडेक्स फंड म्हणजे खरं तर हायवे हां. सरळ जायचं राहायचं. हां, आणि जो एक्सपर्ट ड्रायव्हर आहे त्याला माहिती असतात कुठल्याही सर्व्हिस रोडनी बाहेर पडून त्या सर्व्हिस रोडनी बाहेर, बरोबर. तर कारण की त्याला माहिती आहे कुठे एक्झिट मारायचे, कुठे एंट्री मारायची, ज्यांनी वेळ वाचेल आणि आपण टाइम बीट करू. आपण मगाशी बोललो तसं 30 म्युच्युअल फंड कंपनीज आहेत हां, आणि प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचे मिनिमम 5 ते 10 प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. म्हणजे इव्हन आपण मल्टी ॲसेट अलोकेशन म्हटलं तर किमान 30 ते 40 म्युच्युअल फंड्स मधनं आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. हो, प्रत्येक फंड मॅनेजमेंट कंपनी प्रत्येक फंड आहे कंपनीचा एक किंवा दोन आहेत म्युच्युअल मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड. सो मुळात फंड कसा सिलेक्ट करायचा, कंपनी कशी सिलेक्ट करायची, असं काही आहे का की ह्या कंपनीचेच घेतले पाहिजेत, तर ते कसं सिलेक्ट करायचं? कारण की आपल्याला अगेन सामान्य माणसाचा हाच प्रॉब्लेम येतो की मला माहित नाही हा फंड मॅनेजर किती भारी आहे. मला फार तर काय कळतं गेल्या 5 वर्षात, गेल्या 10 वर्षात यांनी किती रिटर्न दिलेत, आणि त्यात जर तो म्युच्युअल फंड नवीनच असेल तर तेही नाही कळत. बरोबर. तर मुळात सिलेक्ट कसा करायचा म्युच्युअल फंड? सगळ्यात पहिलं म्हणजे की त्याचं फंड कोण मॅनेज करत आहे, फंड मॅनेजरचं ट्रॅक रेकॉर्ड काय हे मी आधी बघेल. म्हणजे आता असे काही म्युच्युअल फंड मॅनेजर्स आहेत की आपण आता त्यांचं नाव घेणं इथं योग्य नाही आहे, पण की जे 40-40 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि त्यांचा खूप प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे. तर फर्स्ट जे इन्व्हेस्टर आहेत की जे पहिल्यांदा बघतायत, तर सगळ्यात पहिलं बघा की आपण जे मगाशी जी चर्चा केली त्यानुसार ठरवा की तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमधला म्युच्युअल फंड घ्यायचा आहे. आपण असं समजू की तुम्ही फ्लेक्झी कॅप फंड तुम्ही घ्यायचं ठरवलं, तर फ्लेक्झी कॅप फंडमध्ये जे अवेलेबल चॉईसेस आहे त्यामध्ये मी असं म्हणेल की पहिलं तुम्ही फंड मॅनेजर्स कोण आहेत त्या, म्हणजे जे रेप्युटेड फंड मॅनेजर्स आहेत त्यांची अगोदर लिस्ट करा, त्यातून निवडा, त्यातून टॉपचे जे फंड मॅनेजर्स आहेत ते निवडता येईल. ते बघताना त्या फंड मॅनेजरचं ट्रॅक रेकॉर्ड पब्लिकली अवेलेबल असतं. तुम्ही त्यांच्या वेबसाईट्सवर पण ते बघता येतं, व्हॅल्यू रिसर्च किंवा मॉर्निंग स्टार ह्या साईट्सवर जाऊन पण तुम्हाला म्युच्युअल फंड्स ॲनालाइज करता येतात. तर तिथं स्क्रीनर म्हणून आता खूप सारे अवेलेबल झालेले आहेत, टिकर टेप आहे किंवा आणखीन खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही स्क्रीन करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की वेगवेगळ्या कॅटेगरीने तुम्ही जाऊन फिल्टर लावू शकता तिथं, की मला फ्लेक्झी कॅपमधले ज्या फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स 40 वर्ष आहे ते पाहिजेत, असं पण तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन करता येतात म्युच्युअल फंड्स. तर पहिलं म्हणजे की फंड मॅनेजरचं ट्रॅक रेकॉर्ड खूप महत्त्वाचं आहे. पास्ट परफॉर्मन्स जसाच्या तसा रिपीट होत नाही, हे जरी खरं असलं तरी पास्ट परफॉर्मन्स बरेचसे इंडिकेटर देतो. पास्ट परफॉर्मन्स फक्त मागच्या 6 महिने किंवा 1 वर्षाचा न बघता जितका अवेलेबल आहे तो सगळा बघा. म्हणजे की फक्त मागच्या 1 वर्षामध्ये यांनी खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहे म्हणून मी हा फंड घेतो, त्यापेक्षा सातत्याने ह्या फंडने कसे रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे समजा कुठल्याही म्युच्युअल फंडला एक TRI असतो, त्याला टोटल रिटर्न इंडेक्स म्हणतात, जो तुम्हाला त्यांच्या साईटवर पण दिसतो किंवा परफॉर्मन्सचा जो चार्ट असतो शक्यतो, त्या चार्टमध्ये पहिला रो असतो फंडचा परफॉर्मन्स, लास्ट 1 इयर, 3 इयर, 5, 7, 10 इयर्समध्ये त्या फंडने कसं परफॉर्म केलं. त्याच्या पुढचा रो असतो त्याचा
बेंचमार्कचा परफॉर्मन्स, त्याला TRI लिहितात, काही लोक Correct. बेंचमार्क लिहितात, त्या बेंचमार्कचे रिटर्न्स किती होते. तर ह्या फंडने बेंचमार्कला किती वेळा बीट केलं, म्हणजे बेंचमार्कच्या अगेन्स्ट यांनी आउट परफॉर्म केलं की अंडर परफॉर्म केलं. आउट परफॉर्म केलं म्हणजे त्यांनी बेंचमार्कपेक्षा जास्त रिटर्न दिले. बेंचमार्कपेक्षा जास्त रिटर्न देण्यामध्ये किती सातत्य आहे, हे नंबर्स तुम्हाला तिथं त्या ग्राफवरच कळतं. इव्हन ग्राफ दाखवताना पण ग्राफमध्ये फक्त फंडची लाईन नसते, आणखीन 3 लाईन असतात, 2 लाईन असतात, एक फंडची, एक बेंचमार्कची, आणि तिसरी असते कॅटेगरी ॲव्हरेज, की ह्या कॅटेगरीमधल्या इतर म्युच्युअल फंड्सने ॲव्हरेज किती रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे तर ह्या फंडचं त्याच्या कॅटेगरी ॲव्हरेजच्या तुलनेमध्ये किती रिटर्न्स आहेत आणि त्याच्या बेंचमार्कच्या तुलनेत कसे रिटर्न्स आहेत, आणि दुसरं म्हणजे की त्या रिटर्न्समध्ये सातत्य किती आहे, ह्यावर ठरतं की त्या फंड मॅनेजरचं किती चांगलं स्किल आहे. ओके, बरोबर. तिसरा एक असतो की स्टार असतात, म्हणजे व्हॅल्यू रिसर्चवर किंवा मॉर्निंग स्टारवर किंवा बऱ्याचशा साईट्सवर स्टार दिलेले असतात. स्टार बऱ्याच वेळा कन्फ्युजिंग असू शकतात. हा, रेटिंग्स असतात की 4 स्टार, 5 स्टार, 3 स्टार. हो, तर स्टारमध्ये सातत्य राहील, म्हणजे रेटिंग्समध्ये सातत्य राहील याची गॅरंटी नसते. आपण काय करतो की फक्त पास्ट परफॉर्मन्स किंवा पास्ट रेटिंग्सलाच बघून आपण, म्हणजे 5 स्टार फंड हा कायम 5 स्टारच राहील याची गॅरंटी नाही आहे, तो 1 स्टार पण होऊ शकतो. तर फक्त स्टार्सकडे बघून इन्व्हेस्ट करण्यापेक्षा ह्या पॅरामीटर्सकडे बघूनही तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आता आपण ॲडवायझर बद्दल बोलत होतो, तर मला ॲडवायझरची खरंच गरज आहे का? कारण का आपण खूप सारे व्हिडिओज बघतो, सगळे म्हणतात की ॲडवायझरची काय गरज नाही, तुमचं तुम्ही इन्व्हेस्ट करा. ॲडवायझर नक्की काय व्हॅल्यू ॲड करतो? हो, हा क्लासिक डिबेट आहे हे खूप जुनं. तर सगळ्यांना इंटरेस्ट नसतो फायनान्समध्ये. मी अशी खूप लोक बघितलेले आहे की त्यांना 5 मिनिटातच ते म्हणतात, अरे मला नाही कळत आहे काही, मला तू सांग की मला कुठलं फंड घेऊ. आता मग ते लोक, असे लोक काय करतात की कुठेतरी टिप्स बघतात, ऑफिसमध्ये कोणतरी काहीतरी सांगतो, त्याला ते फॉलो करतात, आणि मग खूप रँडम केलं जातं खूप साऱ्या गोष्टी, त्याला काही दिशा नसते. जेव्हा तुम्ही एखादा प्रॉपर ॲडवायझरकडून सल्ला घेता, तर तो तुमचा रिस्क ॲपेटाईट समजून घेतो, तुमचं बॅकग्राऊंड काय, फॅमिली बॅकग्राऊंड काय, आर्थिक बॅकग्राऊंड काय, ते सगळं समजून घेतो. तो थोडं सायंटिफिक प्रोसेसने तुमच्यासाठी फायनान्शियल प्लॅन डिझाईन करतो, आणि तो तुमचं एक प्रकारे हँड होल्डिंग करतो, ज्यामध्ये तुम्ही त्याच्याकडं हे काम आउटसोर्स करून देताय. तो तुम्हाला मदत करतो. जर मार्केटमध्ये जर खूप चढ उतार होत असतील, तर त्या काळामध्ये तो तुम्हाला काउन्सिलिंग पण करू शकतो. तर ॲडवायझर नक्कीच व्हॅल्यू ॲड करतो. जर तुम्हाला सगळं स्वतः मॅनेज करायचं नाही आहे, तर तुम्ही ॲडवायझरच्या राऊट थ्रू गेलेलं कधी पण चांगलं, ज्यामध्ये चुका टाळल्या जाऊ शकतात, चुकीचे प्रॉडक्ट तुमच्या माथी मारण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. ॲडवायझर एक प्रकारचा एक मेंटॉर असतो, एक हँड होल्डिंग करणारा एक कोच असतो, जो तुम्हाला फक्त म्युच्युअल फंड्स किंवा फक्त कुठल्या काय गुंतवणूक करायची ते नाही सांगत, तर तुमचं मेंटल फ्रेमवर्क कसा असला पाहिजे, मार्केटच्या चढउतारांमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट केलं पाहिजे, राईट टाईम कुठला आहे, हे सगळ्या गोष्टींसाठी तो मदत करतो. हे सगळं जर कोणी तुमच्यासाठी करत असेल, तर तुम्ही तो ॲडवायझर हायर करण्यात काही चुकीचं नाही आहे, आणि हे सगळं तुम्ही स्वतः करू शकत असाल, तर डायरेक्ट प्लॅन करण्यामध्येही काही चूक नाही आहे. पण हे प्रत्येकाने ठरवायचं आहे आपापल्या पर्सनल लेवलला. ते आपण साधा चहावाल्याकडे चहा पिताना पण बघतो की अशा चहावाल्याकडे जातो की ओव्हरऑल रोज बरा चहा मिळेल. एक दिवस छान आहे, एक दिवस वाईट आहे, त्याच्याकडे जात नाही आपण. तसंच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, आता मला कळलं की कुठल्या कॅटेगरीतला म्युच्युअल फंड घ्यायचा, कुठल्या कंपनीकडनं घ्यायचा, कुठून घ्यायचं. कारण सगळ्यात मोठा आत्तापर्यंतचं फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सने सांगितलेली गोष्ट म्हणजे प्लीज 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 एजंट्सकडनं घेऊ नका, डायरेक्ट साईट्सवरनं घ्या, तुम्हाला कमिशन नसेल, हे नसेल, ते नसेल. तर मुळात म्युच्युअल फंड कुठून घ्यायचा? कारण का बऱ्याचदा काय होतं की आजूबाजूचे कोणीतरी काका काकू असतात, मित्र असतात, तो म्हणतो माझ्याकडनं घे, ह्याच्याकडनं घे, आणि दिसत असतं की ऑनलाईन आपल्याला सगळ्यांना ॲक्सेसिबल आहे. झेरोदा असेल, कॉइन असेल, ग्रो असेल, कुठल्याही कंपनीकडनं आपण इझिली घेतो. बरोबर. तर जर तुम्ही कॉन्फिडंट असाल, तुम्हाला हे सगळं कळत असेल, तुम्हाला स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता असेल, आणि तुम्हाला माहिती आहे की मी राईट म्युच्युअल फंड घेऊ शकतो, मला माझा अभ्यास झालेला आहे, तर तुम्ही डायरेक्ट प्लॅनमधून जायला पाहिजे. डायरेक्ट प्लॅन विकत घेण्यासाठी जिथं एक्सपेन्स रेशो बऱ्यापैकी कमी असतो, तर त्यासाठी खूप सारे चांगले चांगले प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. झेरोदाने पण डायरेक्ट प्लॅनमधून विकायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही त्या म्युच्युअल फंडच्या साईटवरून पण विकत घेऊ शकता, किंवा RTA म्हणतात, रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजन्सी. लाईक भारतामध्ये 2 महत्त्वाचे RTA आहेत, एक कॅम्स आणि एक केफिनकार्ड. त्यांच्या साईटवरूनही किंवा त्यांच्या ॲपवरूनही तुम्हाला डायरेक्ट म्युच्युअल फंड्स विकत घेता येतात. मी असं म्हणेल की जर तुमचा
म्हणजे तुम्हाला लॉग इन्स मॅनेज करायचे नाही आहे, प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीवर जाऊन वेगवेगळं लॉग इन बनवायचं नाही आहे, तर तुम्ही RTA कडून घ्या जर तुम्ही डायरेक्ट प्लॅन घेत असाल तर. झिरोदा किंवा ग्रो किंवा त्यांच्याकडून घेण्यामध्ये एक रिस्क काय आहे की एकतर तुम्हाला ॲन्युअल मेंटेनन्स तिथं पे करायचं आहे, जरी ते फ्री असलं तरी तुम्ही त्यांना ॲन्युअल मेंटेनन्स पे करताय. सेकंड की व्हेंडर लॉकिंग म्हणतात त्याला, म्हणजे की समजा असं होऊ शकतं की भविष्यात ह्या कंपनी चार्ज करायला सुरुवात करू शकतात. त्या म्हणू शकतात की आता आम्ही नॉमिनल चार्ज करतोय, जसं आता गुगलने स्टोरेजसाठी चार्ज करायला सुरुवात केलेलं आहे आणि आता तुम्हाला तिथून बाहेर निघता येत नाही कारण की तुमचा सगळा डेटाच तिथं त्यांच्याकडे आहे. तर ते होतं. ते अवॉइड करण्यासाठी एकतर म्युच्युअल फंड कंपनीच्या साईटवरून घ्या किंवा RTA कडून घ्या जर तुम्ही डायरेक्ट प्लॅन घेत असाल तर. RTA ही एक काइंड ऑफ सेमी गव्हर्नमेंट बॉडी आहे. तिथं सुरक्षितता आहे. RTA फुल फॉर्म काय? रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजन्सी, लाईक कॅम्प्स म्हणून आहे भारतामध्ये. हा, CAMS काही म्हणून. म्युच्युअल फंड कॅम्प्सवरती आहे आणि काही केप इनकार्ट. तुम्हाला 2 लॉग इन बनवावे लागतील, पण तुम्हाला तुमचं व्हेंडर लॉक इन होण्याची शक्यता कमी आहे तिथं. पण कन्व्हिनियन्स हवा असेल आणि यू डोंट माइंड थोडीशी फी, तर झेरोदा किंवा ह्याच्यावरनं घ्यायला काही हरकत नाही. तिथं कन्व्हिनियन्स नक्कीच जास्त आहे. सुंदर दिसणारा युजर इंटरफेस आहे. हा, इझी आहे सगळं. इझी आहे सगळं. कॅम्प्स वगैरे ओपन केलं ती थोडी भीती ते आहे. वाटते. हां, ते आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला हे करायचं नाहीये, मला हे सगळं नाही समजत आहे, मला इंटरेस्टच नाहीये हे सगळं करत बसण्यामध्ये, तर मग तुम्ही चांगला ॲडवायझर शोधण्यामध्ये काही चुकीचं नाहीये. कारण की बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की तुम्ही स्वतः करताना काही चुका करताय आणि मग एक्सपेन्स रेशोमधून जो काही तुमचा पैसा जाणार होता त्या पैशापेक्षाही जास्त तुम्ही चुकीमध्ये तुम्ही लॉसमध्ये गेलं, अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो आपण त्याला, तर तसं होऊ शकतं. तर एका चांगल्या ट्रस्टेड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊन त्याच्यामार्फतही तुम्ही हे करू शकता. आणि फिनटेकमध्ये खूप मोठं रिव्होल्युशन आलेलं आहे, UPI आणि आता सध्या हे सगळ्या नेट बँकिंग वगैरेमुळं, त्यामुळे ते सगळं कन्व्हिनियंट झालेलं आहे. तर काही लोक कन्व्हिनियन्सला प्रेफर करतात, काही लोकांना सेफ्टी महत्त्वाची असते, काही लोकांना व्हेंडर लॉकिंग नको आहे, मग ते म्हणतात की आम्ही कॅम्प्सवरून करू. तर हे प्रत्येकाचा वेगवेगळा फ्लेवर असू शकतो. तर डायरेक्ट प्लॅनच घेतले पाहिजे असंही आग्रह नाही आहे. जर तुमच्याकडं तेवढा आत्मविश्वास असेल तर डायरेक्ट प्लॅनमधून जायला पाहिजे, एक्सपेन्स रेशोमधून पैसे वाचतील. जर नसेल तर ॲडवायझरकडून जा, रेग्युलर प्लॅनमधून जा. फक्त मेक शुअर की तुमचा ॲडवायझर काहीतरी व्हॅल्यू ॲड करतोय तुमच्यासाठी. म्हणजे तो फक्त कमिशनसाठी म्युच्युअल फंड्स विकत नाहीये, तो तुम्हाला गाईड करतोय. डाऊन साईड जेव्हा होते, मार्केट जेव्हा क्रॅश होतो तेव्हा तुमचं काउन्सिलिंग करतोय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तो अवेलेबल आहे. तो किती व्हॅल्यू ॲड करतोय तुमच्या लाईफमध्ये ते ठरवून मग ॲडवायझर राऊटमधूनही जाऊ शकता. अशी खूप लोक आहे की त्यांना हँड होल्डिंग पाहिजे, त्यांना स्वतः ते करायचं नाहीये. असं कोणीतरी पाहिजे की त्यांना तो हँड होल्ड करू शकेल, तर ते ॲडवायझर राऊटमधून जाण्यात काही चुकीचं नाहीये. म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना असेट अंडर मॅनेजमेंट त्या पर्टिक्युलर फंडच्या किती महत्त्वाच्या असतात? हा एक असा म्हणजे कॉमन मिसकन्सेप्शन झालेलं आहे की AUM जर खूप मोठं असेल तर मग आता त्यांना काही मर्यादा येऊ शकतात. असे काही फंड्स आहेत आता सध्या मार्केटमध्ये की त्यांचं AUM 1 लाख कोटीच्या पुढे गेलेलं आहे आणि आता त्यांना म्हणताय की त्यांना मर्यादा येऊ शकतात. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की AUM इतकं मॅटर करणार नाही. जर फ्लेक्झिकॅप फंडसारखा जर फंड असेल तर त्यांना बऱ्यापैकी मोकळीक असते ॲक्रॉस प्रत्येक मार्केट कॅपमध्ये इन्व्हेस्ट करण्याची. इव्हन काही फ्लेक्झिकॅप फंड असे पण आहेत की जे परदेशातल्या कंपन्यांमध्ये पण ते गुंतवणूक करतायत. त्यामुळं AUMने इतका फरक पडत नाही. दुसरं म्हणजे काय की AUM जरी वाढलं असेल तरी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या पण वाढत चाललेली आहे. इकॉनॉमी पण ग्रो होते, कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन पण वाढत चाललेलं आहे. त्यामुळं AUMचा खूप विचार करून मला तरी वाटतं की इतका उपयोग नाही आहे. आपण जे मगाशी पॅरामीटर्स डिस्कस केले ते जास्त महत्त्वाचे आहेत. फंड मॅनेजरचं स्किल महत्त्वाचं आहे आणि AUMकडं तितकं लक्ष देण्यात काही अर्थ नाही आहे. पण आता आपण एका साईडला विचार केला की जे अगदी खूप मोठे झाले, म्हणजे आता पारंपरिक फ्लेक्सीसारखे जे 1 लाख कोटीच्या वर गेले, सो ते एका साईडला येतात. आणि काही फंड्स जे अगदी नवीन आहेत, ज्यांचा 1000 कोटी, 2000 कोटी, 5000 कोटीच्या खाली AUM आहे, सो ते घ्यावेत नाहीत घ्यावेत, तिथे कितपत रिस्क असते? हां, तर हे सगळं फंड मॅनेजरच्या स्किल्सवर येऊन थांबतं. फक्त त्याचा AUM कमी आहे किंवा हा फंड नवीन आहे म्हणून त्याची वाढण्याची क्षमता जास्त आहे असं बघणं मला तरी चुकीचं वाटतं. असा काही डेटा नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी. त्यामुळं AUM मला तरी वाटतं की इतकं महत्त्वाचा फॅक्टर नाही आहे ह्या ह्याच्यामध्ये. सो बेसिकली बाकीचे सगळ्या गोष्टी फंड मॅनेजर
बेसिकली फंड मॅनेजर हा जो माणूस आहे त्याच्यावरती पैसे लावायचे आहेत आणि त्यांनी जे काही थीम सिलेक्ट केली आहे इन्व्हेस्टमेंटची त्याच्यावरती पैसा लावायचा. ती तुम्हाला थीम पटतीये का आणि तो माणूस पटतोय का हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग त्याचा परफॉर्मन्स आणि या सगळ्या गोष्टी आल्या. बरोबर. आत्ता ना प्रत्येकाला म्युच्युअल फंडमध्ये इंटरेस्ट आहे आणि मार्केट खूप छान फ्लरिश होत चाललं. इवन जरी निफ्टी आणि सेन्सेक्स जरी डाऊन असलं तरी रोज एक नवीन म्युच्युअल फंड येत आहेत, काहीतरी नवीन थेमॅटिक फंड येत आहेत, नवीन स्कीम्स येत आहेत. तर हे जे फॅन्सी फंड्स असतात किंवा काहीतरी बाबा डिफेन्स फंड असतो, ग्रीन फंड असतो, बरेचदा मोमेंटम फंड असतो, व्हॅल्यू फंड असतो, हे काय सगळी जी नवीन नावं येत आहेत ह्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे आणि त्याचा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? हां, तर काय आहे की त्याला म्हणतात सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड्स. सेक्टर म्हणजे डिफेन्स, IT, फार्मा असे वेगवेगळे सेक्टर्स आणि थीम म्हणजे मोमेंटम, व्हॅल्यू, ग्रोथ अशा वेगवेगळ्या थीम्स असतात. किंवा EV एक थीम असू शकते, AI थीम असू शकते. हे सगळे प्रत्येक 5-10 वर्षांनी कुठलं तरी एक नवीन फॅन्सी काहीतरी वेव्ह येत असते मार्केटमध्ये आणि त्या वेव्हचा फायदा घेऊन मार्केटमधून पैसे एनकॅश करण्याचा प्रयत्न चालू असतो. तर एक थंब रूल म्हणून जर म्हणायचं सांगितलं तर तुम्ही सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड्स आउटराईटली अवॉइड केले पाहिजे. कारण काय आहे की प्रत्येक सेक्टर हे प्रत्येक वेळी परफॉर्म करेल याची शाश्वती नसते. म्युच्युअल फंड हे डायव्हर्सिफिकेशन प्रॉडक्ट आहे ज्याच्यामधून तुम्ही एक वेल डायव्हर्सिफाईड स्टॉक पोर्टफोलिओ किंवा बॉन्ड पोर्टफोलिओचं एक्सपोजर घेता, जे फंड मॅनेजर तुमच्यासाठी ठरवतो. तर तुमचा म्युच्युअल फंड हा फक्त स्टॉक्समध्ये डायव्हर्सिफाईड नसावा तर तो ॲक्रॉस सेक्टर्स, ॲक्रॉस थीम्स, ॲक्रॉस सेगमेंट्स पण एक प्रकारे डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. तुम्ही फक्त जेव्हा एकाच सेक्टरमध्ये बेट करता किंवा एखाद्या सेक्टरमध्ये खूप चांगलं झालं, डिफेन्समध्ये आता खूप चांगले रिटर्न्स मिळाले म्हणून मी आता रिटर्न्सला चेज करून डिफेन्सचा म्युच्युअल फंड घेतो, तर तुम्ही एक कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणतात त्याला, की ती तुम्ही वाढवत असता आणि मागच्या 4 वर्षामध्ये ह्या सेक्टरमध्ये चांगलं झालं म्हणजे पुढच्या 4 वर्षात होईलच त्याची शाश्वती नसते. त्यामुळं शक्यतो सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड्स हे अवॉइड केले पाहिजे. जर तुम्ही नवखे असाल किंवा जर तुम्हाला त्या सेक्टरविषयी खूप जास्त माहिती नसेल तर ते तुम्ही अवॉइड केले पाहिजे. आपण मगाशी जे बोललो की सेबीने जे रिक्लासिफिकेशन केलं, त्या रिक्लासिफिकेशनमुळे काय झालं की फंड मॅनेजमेंट कंपनीजवर खूप सारे बंधनं आले. स्टॉक्स निवडण्याचे, इंडेक्स लेवलला बंधन आलं. त्यामुळं हे सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड्स आणखीन पॉप्युलर होत आहेत. कारण की त्यांना इंडेक्सचं बंधन उरत नाही किंवा आणखीन त्या बंधनांना बायपास करण्यासाठी ते सेक्टोरल आणि थीमॅटिक पॉप्युलर केले जातात. त्याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो पण बऱ्याच वेळा जास्त असतो आणि मार्केटमध्ये पिरियॉडिकली काहीतरी नवीन फॅड येत असतं. त्या फॅडला लोक चेज करण्याचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा थोडी ओल्ड स्कूल ॲडवाईज आहे, पण तुमचा एक वेल डायव्हर्सिफाईड फ्लेक्झी कॅप फंडमधून सुरुवात करा पाहिजे तर, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्याला एक्सपोजर आहे, सेन्सिबल डायव्हर्सिफिकेशन असतं. पण थंब रूल म्हणून एका वाक्यात सांगायचं तर सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड्स सरळ सरळ अवॉइड करा त्यांना, म्हणजे त्यांच्या मागे त्यांना चेज करू नका. ह्याच्या बाबतीत थोडा ग्रेडी होणार आहे मला, कारण मला पर्सनली काही थीम्सबद्दल मला खूप अट्रॅक्शन आहे म्हणून मी विचारणार आहे. बऱ्याच जण हे कॉन्व्हर्सेशन होतं की आत्ता तर छान चाललंय, ह्या कंपनी चांगल्या चालल्यात, पण मला पुढच्या गुगलमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत, मला पुढच्या टाटामध्ये इन्व्हेस्ट करायचं. आत्ता टाटा तर मोठं आहे पण अजून किती मोठं होणार, मला पुढची कुठली झोमॅटोसारखी कंपनी असेल त्याला आत्ता सीड लेवलला इन्व्हेस्ट करायचं. म्हणून बऱ्याचशा निफ्टी 500, निफ्टी नेक्स्ट 100 अशा कंपनीचे फंड्स येत असतात. तर त्यांच्याकडे काय पद्धतीने बघितलं पाहिजे आणि त्याच्याकडे रिस्क म्हणून घ्यायला काय हरकत आहे का? एक 5% एक्सपोजर द्यायला काय हरकत आहे का? हां, तर खरी वेल तर तिकडेच क्रिएट होते. म्हणजे काही कंपनीज आहेत की ज्या 10 वर्षामध्ये 150 पट झाल्या, 200 पट झाल्या, 100 पट झाल्या. दॅट इज ट्रू. पण हे हाइंडसाइटमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला कळतं, म्हणजे घडून गेल्यानंतर मला कळतं की बजाज फायनान्सने 10 वर्षामध्ये 150 पट रिटर्न्स दिलेले आहेत. आयशर मोटर्सने पण 100 पट रिटर्न्स दिलेले आहेत. दॅट इज ट्रू. पण ती बजाज फायनान्स 10 वर्षापूर्वी ज्या लोकांना कळली की ही म्हणजे याच्या असं रिटर्न्स मिळू शकतात, ते लोक खूप कमी आहेत. आणि ते एक स्किल आहे वेगळं, की त्यांना म्हणजे छोटं असतानाच बघता येणं, स्काउट करणं. आणि मोठी कंपनी आहे म्हणजे तिचा रनवे लिमिटेड आहे असं पण नसतं. म्हणजे लार्ज कॅप्स आर नॉट ऑलवेज, म्हणजे अशा त्यांना अप्पर कॅप नाही, त्यांच्या रिटर्न्सवर लिमिटेशन्स आहेत असंही नाही आहे. आणि स्मॉल कॅप कायमच आउटराईट रिटर्न्स देतील असंही नसतं.
स्मॉल कॅपमध्ये जितका अपसाईड पोटेन्शियल आहे तितकंच डाऊन साईड पोटेन्शियल पण असू शकतं. म्हणजे तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्या क्रॅश पण होऊ शकतात. म्हणजे असं उदाहरण जर बघितलं तर मायक्रोसॉफ्ट जी इतकी जुनी कंपनी आहे, पण त्यांनी मागच्या 5-7 वर्षांमध्ये 20% आसपास कंपाऊंडिंग करून दिलेला आहे पैसा. HDFC बँक सारखे उदाहरणं आहेत, ITC सारखे उदाहरणं आहेत भारतामध्ये, की जे कन्सिस्टंटली काम करतायत. एक खूप सुंदर एक उदाहरण आहे याच्यामध्ये, की जेफ बेझोस जे Amazonचे फाउंडर आहेत, त्यांना एका स्टार्टअप फाउंडरने असं विचारलं, की आता भविष्यामध्ये कुठले सेक्टर असतील तुम्हाला असं वाटतं, की जे चालतील आणि आमच्यासारख्या तरुणांनी कुठल्या सेक्टरमध्ये स्टार्टअप सुरू करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये खूप पैसा होईल. तर त्यांचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते असा एक मास्टर क्लास म्हणून वापरतात सगळीकडं. तर जेफ बेझोस म्हटले होते, की भविष्य प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. म्हणजे भविष्यामध्ये काय होईल किंवा कुठल्या सेक्टरमध्ये खूप चांगलं होईल हे प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. पण काय काय बदलणार नाही किंवा काय सारखंच राहील हे प्रेडिक्ट करणं खूप सोपं आहे. ते म्हटले होते, की Amazonचं मॉडेल हे आम्ही काही खूप फ्युचरिस्टिक मॉडेल नाही आहे आमचं. म्हणजे आम्हाला एकच कळलं, की लोकांना कन्व्हिनियन्स पाहिजे, लोकांना चांगल्या वस्तू होम डिलिव्हर्ड पाहिजे चांगल्या किमतीमध्ये आणि गॅरंटीड डिलिव्हरी पाहिजे, एक सर्व्हिसची गॅरंटी पाहिजे. हेच आमचं 25 वर्षापूर्वी पण मॉडेल होतं. आजही तेच आहे आणि अजून 25 किंवा 100 वर्षानंतरही हेच मॉडेल राहील. म्हणजे काय बदलणार आहे यापेक्षा काय बदलणार नाही हे जर आपण समजून घेतलं तर कदाचित तिथं तुम्हाला अधिक सेफ वेने वेल्थ क्रिएशन होऊ शकते. म्हणजे ज्या आता कंपनीज आहेत, Amazon ऑलमोस्ट 30-40 वर्ष जुनी कंपनी आहे, ॲपल ऑलमोस्ट 40 वर्ष जुनी कंपनी आहे, HDFC बँक जर बघितलं, ह्या मोठ्या कंपनीज आहेत, तिथं वेल्थ क्रिएट होत नाही हा एक मिसकन्सेप्शन आहे. इथं उलट तुम्हाला डाऊन साईड प्रोटेक्शन मिळतं बऱ्यापैकी, एक सेफ्टी मिळते आणि प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड बघायला मिळतं. त्यामुळं कायमच स्मॉल कॅप मायक्रो कॅप चेस करत राहणं आणि एक अशाश्वत म्हणजे काय म्हणतो त्याला अनसर्टेनिटी करण्यापेक्षा लार्ज कॅपमध्ये तुम्हाला स्टॅबिलिटी पण मिळू शकते. आणि मला सगळ्यात शेवटाकडे आपल्याला हे विचारायचं आहे मला, की कोणत्या चुका टाळाव्यात? कारण काय होतं ना, प्रत्येक ग्रुपवरती तो शाळेचा ग्रुप असतो, कॉलेजचा ग्रुप असतो, ऑफिसचा ग्रुप असतो, कोणीतरी टाकत असतं, की अरे हा सगळ्यात स्टार आहे. म्हणजे गेली 2 वर्ष झालं तर पारंपरिक फ्लेक्सीबद्दल इतकं बोललं जातंय. म्हणजे अर्थात तो चांगला असेल नसेल ही गोष्ट वेगळी आहे. आपण काही त्याच्याबद्दल नाही बोलतो. पण असं काहीतरी सतत किंवा ते फ्रँकल्टनसारखा ॲक्सिससारखा काहीतरी गणला तर त्याच्याबद्दलच बोललं जातं. तर कोणत्या चुका टाळाव्यात आणि हे एस्पेशली WhatsAppवरती येणाऱ्या टिप्सबद्दल? तर त्या टिप्सला काहीच अर्थ नसतो खरं म्हणजे. त्या टिप्स देणारा कोण आहे, त्याचं काय ट्रॅक रेकॉर्ड आहे, हे सगळं आपण बघितलं पाहिजे. मेन म्हणजे काय आहे, की तुम्ही रिटर्न्सला चेस करू नका. आपण जे मगाशी सगळे जे चर्चा केला त्या गोष्टी इव्हॅल्युएट करून फंड्सला निवडा. फंड्समधून ट्रेडिंग करू नका. काही लोक हे पण करतात, की मी आता वेट करेल राईट टाईमसाठी, नाही मी आता घेऊनच टाकेल. फोमो वगैरेमध्ये जाऊ नका. तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सातत्य ठेवा. शक्यतो SIP करा. काही लोकांचं असं असतं, की SIP इज व्हेरी डम. मी जेव्हा मार्केट क्रॅश होईल तेव्हा घेईल आणि मग हे सगळं मार्केटला टाईम करण्याचा काही लोक प्रयत्न करतात. ते करून काही विशेष उपयोग होत नाही. म्हणजे जर डेटा जर बघितला मागच्या वर्षांचा तर खूप ज्यांनी मार्केट टाईम करायचा प्रयत्न केलेला आहे, की राईट टाईमचे ते वेट करत बसले आणि मग त्यांनी विशिष्ट तारखेला विकत घ्यायचा प्रयत्न केला, व्हर्सेस ज्यांनी डिसिप्लिन्ड मॅनरमध्ये SIP चालू ठेवल्या. तर जे डिसिप्लिन करत होते, जे कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करत होते, त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे, ज्यांनी मार्केटला टाईम करायचा प्रयत्न केला त्यांच्यापेक्षा. तर शक्यतो म्युच्युअल फंड्समध्ये ट्रेडिंग करायची नाही आहे. म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. राईट टाईमची वाट बघण्यापेक्षा किंवा आता मार्केट करेक्ट होण्याची वाट बघण्यापेक्षा इन्व्हेस्टेड राहणं. म्हणजे असं म्हणतात, की टाईम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टंट दॅन टायमिंग द मार्केट. तर तुम्ही इन्व्हेस्टेड राहणं सातत्याने, ट्रिक्स ह्या सगळ्यांना चेस करण्यापेक्षा एक सेन्सिबली स्वतः समजून घेऊन त्यांचं फंडामेंटल ॲनालिसिस करून फंड्स निवडणं हे जास्त महत्त्वाचं आहे. SIP बंद करायची नाही आहे. म्हणजे जर तुम्ही SIP वगैरे तुम्ही सुरू केलेली आहे ना, तर तिला शक्यतो चालू ठेवायचं आहे. जेवढी आपली क्षमता आहे तेवढं जरी केलं, पण ती सातत्याने करणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंटेन्सिटी. कन्सिस्टंटली करत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये असा पॅटर्न असतो स्टॉक मार्केटमध्ये, की 10 वर्षाचा जर डेटा घेतला 3650 दिवस, तर त्या 3650 दिवसामध्ये 40-50 दिवसच असे असतात, की जे निर्णायक असतात.
ते जर तुम्ही फक्त मिस केलंय तेवढे 40-50 दिवस, तरी सुद्धा तुमचे रिटर्न्स 2-3% येऊ शकतात. इतके काही असे पॅटर्न असतात, पण ते दिवस कोणालाच माहीत नसतात. त्यामुळं इन्व्हेस्टेड राहणं सातत्याने हे महत्त्वाचं असतं. त्या दिवसांना स्पॉट करत बसण्यापेक्षा इन्व्हेस्टेड राहणं जास्त महत्त्वाचं राहतं. तर ह्याच चुका मेनली होतात. फॅन्सी फंड्सला अवॉइड करायचं आहे, सेक्टोरल थीमॅटिक फंड्सला अवॉइड करायचं आहे, वेल डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड्स घ्यायचे आहेत. टिप्स आणि ट्रिक्स किंवा WhatsApp, टेलिग्राम चॅनल्समधून जे अनसॉलिसिटेड ॲडवाईस येतात त्या करायच्या नाही आहेत. आणि टायमिंगबद्दल मला आता जस्ट मला हा माझा पर्सनल प्रश्न आहे खरं तर, की बऱ्याचदा असं होतं ना, की ज्यांना थोडंफार कळायला लागलं असतं ना, ते काय करतात, की मार्केटचं बुल रन कधी चालू होणार आहे त्याच्या आधी घ्यायचं. म्हणजे आता दिसतंय, की बाबा गेले वर्षभर झालं मार्केट पडलेलं आहे, स्लो चाललंय, काही नवीन घडत नाहीये. आणि आता समजा जर उद्या कळायला लागलं, दिसायला लागलं, की बाबा ट्रम्प तात्या आणि मोदीजींचं काहीतरी सॉल्व्ह होतंय भारताचं, तर माहिती आहे की बाबा उसळी येणार आहे. तर लगेच ते घ्यायचा प्रयत्न करतात. हां. सो अशा गोष्टी कराव्यात का? त्या करू नये. माझं तेच म्हणणं आहे, की असे खूप सारे स्टडीज तुम्हाला सापडतील, की असं केल्यामुळं तुमचे रिटर्न्स इम्पॅक्ट होतात. एक फिडेलिटीने यूएसमध्ये हा रिसर्च केलेला आहे. त्याचे पब्लिकली अवेलेबल रिपोर्ट्स आहेत. इंडियामध्ये ॲक्सिस म्युच्युअल फंडने पण सेम डेटा विथ डेटा हा रिसर्च केलेला आहे, की जे लोकं एंट्री आणि एक्झिट टाईम करण्याचा प्रयत्न करतात व्हर्सेस जे इन्व्हेस्टेड राहतात. तर जे इन्व्हेस्टेड राहिले त्यांना खूप चांगले रिटर्न्स मिळालेले आहेत. म्हणजे एक ॲक्सिस म्युच्युअल फंडचा फेमस रिपोर्ट आहे, की व्हाय यू अर्न लेस दॅन युअर म्युच्युअल फंड. म्हणजे तुम्ही त्या म्युच्युअल फंड विकत घेतलेला आहे. मी अमुक म्युच्युअल फंड विकत घेतलेला आहे. त्या म्युच्युअल फंडने 15% रिटर्न दिलेले आहेत. पण माझे रिटर्न्स 11%च आहेत. कारण की मी काय करतोय, की बाय आणि सेल करत बसतोय त्या म्युच्युअल फंड्समध्ये. मी इन्व्हेस्टेड राहत नाहीये. मी टाईम करण्याचा प्रयत्न करतोय. ही सगळ्यात मोठी चूक होते. जस्ट ट्राय टू स्टे इन्व्हेस्टेड. तुमचा जो काही गोल आहे, जे काही टेन्युअर आहे, तितका दिवस तुम्ही इन्व्हेस्टेड राहा, तरच ते तुम्हाला ट्रू रिटर्न्स मिळतात. म्हणजे फंडनी रिटर्न्स दिलेले आहेत. तुम्हाला पास्ट परफॉर्मन्समध्ये खूप छान दिसतंय सगळं. पण तुमचे रिटर्न्स तितके मॅच होत नाहीयेत. तर हा सगळ्यात मोठा क्लासिक मिस्टेक आहे ही. एक्झिट लोड बद्दल, कारण तुम्ही एक्झिटबद्दल बोललात, तर हां. मला तो महत्त्वाचा प्रश्न राहिला होता, तो म्हणजे एक्झिट लोड. की बरेच जण घेतात म्युच्युअल फंड आणि मग मार्केट पडलं तर मग लगेच एक्झिट करायचा का, हा हां, प्रश्न. हां. सो एक्झिट लोड काय प्रकार असतो आणि त्याला काही चार्जेस असतात का, पेनल्टीज असतात का? हो, काही म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहावं म्हणून एक्झिट लोड लावलेला असतो. मोस्टली तो फंड लेव्हलला असतो. त्याचा काही असं फिक्स्ड पॅटर्न नाहीये. जसं तुम्ही म्हटलं पारंपरिक फ्लेक्सी कॅप फंडमध्ये पण तुम्हाला एक्झिट लोड दिसेल, की तुम्ही 1 वर्षाच्या आत जर विकलं, तर एक काही पर्सेंटेजमध्ये एक्झिट लोड चार्ज केला जातो. हा एक्झिट लोड म्हणजे काय, की ही काइंड ऑफ पेनल्टी आहे. जसं तुम्ही एफ-डी जसं तुम्ही जर प्रीमॅच्युअर विथड्रॉ केली तर बँक काही तुम्हाला पेनल्टी लावते. तशा पद्धतीचे पेनल्टी आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्यामध्ये काय होतं, की त्यांनी सांगितलेले जेवढे पैसे तुम्ही विथड्रॉ केले त्याच्या त्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला ती फंड कंपनी चार्ज करते. तर एक्झिट लोड हा प्युअरली तुम्हाला डिस्करेज करण्यापासून असतो, की तुम्ही विथड्रॉ करू नये. म्हणजे शक्यतो तुम्ही म्युच्युअल फंड विकत घेतानाच हे सगळं चेक केलं पाहिजे, की त्याचे एक्झिट लोड आहेत का? एक्झिट लोड हा मोस्टली तुम्ही इन्व्हेस्टेड राहावं ठरलेल्या वेळेसाठी आणि हा अननेसेसरी कुठेही लावलेला नसतो. म्हणजे जर तुम्ही लिक्विड फंड्समध्ये शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्ट करताय, तिथं तुम्हाला एक्झिट लोड शक्यतो दिसणार नाही. पण लाँग टर्म म्युच्युअल फंड्समध्ये एक्झिट लोड ॲप्लिकेबल असतो. त्याचा पर्पज फक्त एवढाच आहे, की हा फंड एक जास्त काळासाठी थांबणाऱ्या लोकांसाठी आहे. जे लोकं इथं ट्रेड करण्याचा प्रयत्न करतायत किंवा याला बाय सेल करायचा प्रयत्न करतायत, त्यांना रोखण्यासाठी एक प्रकारे तो पेनल्टी तिथे ठेवलेली असते. तर ते बघूनच आपण आपलं व्हेइकल निवडलं पाहिजे. थोडासा ऑफ ट्रॅक क्वेश्चन आहे, पण SIP बद्दल बोलत होतो म्हणून. आत्ता तिशीत असणाऱ्या सगळ्यांचा हा भेडसावणारा प्रश्न आहे, तो म्हणजे SIP करायचा का EMI भरायचा? हां. कारण होम लोन चालू असतं आणि होम लोनचा EMI चालू असतो आणि मग सगळे म्हणतात, की पहिल्यांदा काही जण म्हणतात, की होम लोन पूर्ण संपूर्ण कुठलं लोन नको असायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा लोन संपवा आणि मग इन्व्हेस्ट करा. काही जण म्हणतात, नाही, नाही, SIP करा, कारण की तिकडे 10-12% मिळणार आहे. इकडे तुम्हाला होम लोन 7% मिळाले, 8% मिळाले. नक्की काय करावं? हां, तर माझं वैयक्तिक मत आधी सांगतो, की मी असं म्हणेल, की होम लोन इज अ गुड लोन. इतक्या स्वस्तामध्ये, इतक्या कमी व्याजदरामध्ये तुम्हाला इतर कुठलंही लोन मिळत नाही. त्यामुळे त्याला भरण्याची घाई करू नये. जर तुमच्याकडं एक स्टेबल तुमचं उत्पन्न असेल, तुमच्याकडं वेळ असेल, तर होम लोन पूर्ण टेन्युअर सर्व्ह करायला काही हरकत नाही आहे. 7-8% मध्ये तुम्हाला इतक्या मोठ्या अमाउंटवर लोन मिळतंय.
मी असे पण उदाहरणं बघितलेलं आहे की त्यांनी 7-8% होम लोन फोरक्लोज म्हणजे लवकर भरून टाकलं, क्लोज केलं आणि 5 वर्षांनी त्यांना पैशांची गरज पडली, त्यांनी 12% परत पर्सनल लोन विकत घेतलं. तर असं होऊ शकतं. मी स्वतः वैयक्तिक माझ्यावर एक छोटं होम लोन आहे, तर मी ते पूर्ण टेन्युअर सर्व्ह करायचा प्लॅन करतोय. त्यामागचं सिंपल एक इकॉनॉमिक्समध्ये किंवा कॉमर्समध्ये एक टर्म आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. म्हणजे होम लोन प्रीपे न करता उरलेल्या पैशांचं तुम्ही काय करताय त्यावर ते ठरतं की तुम्ही प्रीपे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. जर तुम्ही त्याला व्यवस्थित गुंतवताय, तुम्ही 8% होम लोनचं व्याज भरताय आणि इकडे 12 किंवा 14% जर तुम्हाला रिटर्न्स मिळत आहेत, तर मी असं काय म्हणेल की तुम्हाला होम लोनला प्रीपे करण्यापेक्षा इन्व्हेस्टेड राहा. ह्या डिफरन्शियलमधून तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो रॅदर दॅन प्रीपेइंग द होम लोन, राईट. पण तुम्हाला पीस ऑफ माइंड तुमचं प्रायोरिटी आहे, तुम्हाला लोन नकोच आहे आणि तुम्हाला काय फरक नाही पडत आहे, तुमचं ऑलरेडी चांगल्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत आणि तुम्हाला ते क्लोज करायचं आहे, तर पीस ऑफ माइंडसाठी मी म्हणेल की ठीक आहे, काय हरकत नाही क्लोज करायला. पण गणित असं सांगतं की होम लोन प्री पे करण्याची घाई करण्यात काही अर्थ नाही आहे. अपॉर्च्युनिटी कॉस्ट इकडं खूप जास्त आहे. त्या डिफरन्शियलमधून तुम्ही अधिक पैसा इथून कमवू शकता. पण त्यांचं होम लोन खूप मोठ्या टेन्युअरचा 20, 25, 30 वर्षाचं हां. टेन्युअर असेल तर त्यांनी काय करावं? कारण का आय अंडरस्टँड की 10-15 वर्षाचं जर टेन्युअर असेल तर काही हरकत नाही आहे. पण तुम्ही वुड यू सजेस्ट द सेम थिंग फॉर 25-30 इयर्स होम लोन? हां, तर त्या 25-30 इयर्सचं टेन्युअरसाठी होम लोन घेतलेल्या व्यक्तीचं उत्पन्न किती स्थिर आहे, त्यांच्याकडं इतर किती ॲसेट्स आहेत, त्यावर ते ठरेल असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्याकडं जर ते लोन सर्व्ह करण्याची क्षमता असेल इझिली, तर तरीसुद्धा मी म्हणेल की तुम्ही होम लोन चालू ठेवा. कारण की हे होऊ शकतं की तुम्ही होम लोन भरण्याची घाई केली आणि नंतर तुम्हाला आणखीन अधिक महागडे लोन विकत घ्यायची वेळ आली. ह्या रिस्क असतात. त्यामुळं इतकं स्वस्त लोन मी पुन्हा म्हणतो की ते म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठं मिळणार नाही. ॲज गुड ॲज इन्फ्लेशन आहे. हां. म्हणजे काय आहे की तुम्ही जर फंडामेंटल एनालिसिस केलं मोठ्या-मोठ्या कंपन्यांचं, म्हणजे HDFC बँक आहे किंवा ITC आहे, एशियन पेंट्स आहे, खूप मोठ्या कंपनी आहे, खूप पॉझिटिव्ह कॅश फ्लो आहे, तरी पण त्या लोन काढतात. तर त्याला गुड लोन म्हणतात किंवा तुमचं लोन सर्व्हिंग कॅपॅबिलिटी म्हणतात. सिंपल फायनान्सच्या भाषेमध्ये एक अशी एक फॉर्म्युला आहे की इफ युअर रिटर्न ऑन कॅपिटल इज मोर दॅन कॉस्ट ऑफ कॅपिटल, देन तुम्ही ते लोन घेतलं पाहिजे. म्हणजे काय, कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय, समजा सोप्या भाषेत सांगायचं तर व्याजदर. समजा तुमचा व्याजदर 8% आहे आणि ते भांडवल गुंतवून किंवा ते भांडवल डिप्लॉय करून तुम्ही 12% कमवताय, पण तुम्हाला 8% पैसा वापरायला मिळतोय. तर मोठे-मोठे बिझनेसेस पण हेच करतात. बॉन्ड मार्केटमधून, डेट मार्केटमधून पैसे रेज करतात. 7-8% बॉन्ड्स फ्लोट करतात आणि त्यांचं जे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आहे, म्हणजे जे काही भांडवल त्यांनी त्या बिझनेसमध्ये त्यावर्षी गुंतवलं, त्याच्यावर त्यांना 15% समजा रिटर्न्स मिळत आहेत आणि बॉन्ड मार्केटमधून त्यांना 7% पैसा वापरायला मिळतोय. तर तोही ते डिप्लॉय करतात त्यांच्या बिझनेसमध्ये आणि त्याला त्यांच्या स्वतःच्या बिझनेसमधून त्याचा ROCE 15% ते कमवतात. हे आपण इंडिव्हिज्युअल लेवलला पण आपण करू शकतो, की जर माझा पैसा, गुंतवलेला पैसा पोर्टफोलिओमधून, म्युच्युअल फंड्समधून 12% 14% ग्रो होतोय आणि मी 8% किंवा 7%चं लोन सर्व्ह करतोय, तर इन द सेम मॅनर माझा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 12% आहे आणि माझी कॉस्ट ऑफ कॅपिटल 7-8%च आहे. तर हे मी थोडं इंटेलिजंटली करून ह्या डेट मॅनेजमेंट माझ्या लेवलला हे करू शकतो. थोडं छोटं गणित आहे, थोडं समजून घेण्याचा फक्त उशीर आहे, तरी त्यांनी मोठा फरक पडू शकतो. आणि दिस इज अप्लाइज हे फक्त गुड लोनसाठी अप्लाइड आहे. गुड होम लोनसाठी लोनसारख्या. हां, ॲपलच्या आयफोनसाठी, गाडीसाठी घेतलेल्या EMIसाठी नाही. नक्कीच नाही, नक्कीच नाही. मी हे फक्त होम लोनसाठी सांगतोय. इतर कुठल्याही कर्जासाठी, म्हणजे जर तुम्ही पर्सनल लोन काढून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर बिग नो, तसं काही करू नका. सर थँक्यू सो मच. आय थिंक खूप महत्त्वाचा विषय होता. हो. खूप कॉम्प्लिकेटेड विषय आणि खूप व्हास्ट विषय आहे. आपण आता टिप ऑफ द आईसबर्गच बघितलंय खरं हो. तर. पण डेफिनेटली मला गॅरंटी की हा एपिसोड बघितल्यानंतर जे कोणी नवखे लोक आहेत त्यांना एक अंदाज येईल, त्यांना एक दिशा मिळेल की कोणत्या पर्स्पेक्टिव्हने त्यांनी विचार केला पाहिजे, कोणत्या दिशेने म्युच्युअल फंडकडे बघितलं पाहिजे. खूप खूप आभार. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील सरांना विचारायचं तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आय एम शुअर की सर जेव्हा त्यांना कधी वेळ मिळेल तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं कॉमेंट्समध्ये देतील, किंवा जर खूप प्रश्न आले तर आपण दुसरा एक एपिसोड करू. धन्यवाद. लोह साव.